मॅम काय वाटतंय लोकांच्या मनात खूप भीती आहे आता की जॉब जात आहे रिसेशन आलंय, ट्रम्प तिकडे काहीतरी वेगळ्याच गोष्टी करतोय, त्यामुळे लोक घाबरून गेले. खरंच असं आहे का? पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे, कारण की त्यांचं असं झालं की एआयने जॉब जाणार, पण ती जाणार नाही, त्याची हेल्प आपल्या कामातच होणार आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि कुठलीही कोडिंग लँग्वेज तेव्हा इंटरेस्टिंग बनते ज्यावेळेस आपण ती मन लावून शिकतो आणि एखादा तरी प्रोजेक्ट बनवतो. तर मॅम फर्स्ट इयरच्या मुलाने कोणता लँग्वेज शिकली पाहिजे सध्या? लास्ट इयरला जे मुलं असतील आता, तर त्यांना तुमचं काय सजेशन असेल मॅम? त्यांना जर IT मध्ये जॉब हवा आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल? की गाय दूध देईल, मी म्हणते देत नाही, ती आपल्याला काढावं लागतं. तसा जॉब मिळत नाही, तो मिळवावा लागतो. आणि त्या मिळण्यासाठी लास्ट सेममध्ये कसली वाट न बघता हे 4 जे इंटरव्ह्यू राऊंड्स असतात IT मधले 4 ते 6 स्क्रीनिंग पासून पुढे सगळेच, याची न थांबता तयारी करणं गरजेचं आहे. पण जर तुम्हाला पासआउट होण्याच्या आधी जर हातात नोकरी पाहिजे असेल चांगल्या पॅकेजची, तर तयारी तुम्हालाच करायला लागेल. मॅम हे AI इंजिनियर जो वर्ड वापरला तुम्ही, तर हे काय पद आलेलं आहे? म्हणजे हे काय आता नवीन आलेलं आहे? AI इंजिनियर म्हणून हायरिंग होते का आता? हा सर, होते ना, कारण काय असतं आणि ते याच्यामध्ये जास्त पगार भेटतो सर. क्लासेस करून किंवा ते नॉलेज घेऊन त्याला 8 ते 10 हजाराचा पगार मिळतोय सुरुवातीला प्रॉपर IT कंपनीमध्ये. ते मग स्टार्टअप असू द्या किंवा मोठी कंपनी असू द्या, 8 ते 10 हजाराचा. त्याने ते पॅकेज स्वीकारावं की नाही? काही मुलांना, काही मुलींना 1 कोटीचं पण पॅकेज मिळत आहे आणि काही लोक बेरोजगारच आहे. मग ही तफावत काय? सो जर तुमचं स्पीड, प्रॅक्टिस आणि ॲक्युरेसी चांगली असेल तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये, तर ते जज करायला 7-8 मिनिटं लय झाले. बरोबर आहे. आणि हे सगळं प्रॅक्टिसने येतं. काही मुलं 8-9 तास अभ्यास करतात, तेव्हा ते IT मध्ये येतात. कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमचं वागणं, तुमचं काम कसं पाहिजे की तुम्हाला ती कंपनी कंटिन्यू करेल आणि तिथे तुम्हाला जे म्हणतो आपण की पॅकेज अप्रेझल मिळेल. तुमच्या चेहऱ्यावर पण तेव्हा जास्त हास्य येणार आहे जेव्हा तो मुलगा प्लेस होणार आहे. एंड गेम जो असतो तुमच्यासाठी तोच असतो की तुम्ही शिकवल्यानंतर मग त्याचं फळ मिळतं की त्या मुलाला जॉब लागला. कारण एक जॉब एखाद्याच्या आयुष्यात काय चमत्कार करू शकतो ना मॅम, मी ते पाहिलंय. हो, कर्जबाजारी वडिलांना पूर्ण कर्जातून मुक्त करणारे मी मुलं पाहिले, फक्त एक सुरुवातीच्या जॉबमुळे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पुणेरी पॅटर्नच्या सारिका भुतारे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार सर. आजपर्यंत मॅम सोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट केले. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं आहे, तुम्ही आता एज्युकेशन घेताय कोणतं, किंवा जे पॅरेंट्स बघत असतील, जे आई वडील बघत असतील किंवा आजी आजोबा बघत असतील हा पॉडकास्ट, आणि त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मुलाचं करिअर हे चांगलं झालं पाहिजे, त्याने IT मध्ये चांगला जॉब मिळवला पाहिजे, तो आज सिव्हिलमध्ये असू द्या, तो आज फार्मास्युटिकलमध्ये असू द्या किंवा तो आज केमिकल इंडस्ट्रीमध्ये असू द्या, बट कोणत्याही फील्डमधून आज IT मध्ये जॉब करू शकताय लोक. आणि भरपूर सारे असे अनुभव आहे की पुणेरी पॅटर्नने आजपर्यंत मुलांना अशा पद्धतीने ट्रेन केलंय. कोणत्याही फील्डचा मुलगा IT मध्ये आलेला आहे आणि ITतल्या मुलांना तर अजून जास्त स्किल, त्यांचं कोडिंग चांगलं होण्यासाठी मॅमने आजपर्यंत काम केलंय आणि मुलांना हेल्प केली आहे. बट कसं असतं ना, शिक्षण घेत असताना तुम्ही काय केलं पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला तुमचं जो कोर्स आहे, जी तुमची डिग्री आहे, ती संपल्यावर इन्स्टंटली जॉब मिळेल? त्याबद्दल आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. AI कडे न घाबरता तुम्ही बघितलं पाहिजे आणि AI कडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून जर तुम्ही बघितलं, तुमच्या आयुष्यात तुम्ही एक वेगळ्या लेवलला जाऊ शकता. या गोष्टींवर मॅम सोबत आपण चर्चा करणार आहे. मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच सर. मॅम काय वाटतंय लोकांच्या मनात खूप भीती आहे आता की जॉब जात आहे, रिसेशन आलंय, ट्रम्प तिकडे काहीतरी वेगळ्याच गोष्टी करतोय, त्यामुळे लोक घाबरून गेले. खरंच असं आहे का? नाही सर, असं नाहीये. कारण की जरी ट्रम्प साहेबांनी खूप मोठे निर्णय दिले, तरी ती एक मोठी इकॉनॉमी आहे. म्हणजे अमेरिका किंवा इंडिया ह्या मोठ्या इकॉनॉमी, मोठे देश आहेत. सो कितीही मोठा डिसिजन जरी झाला तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला खूप वेळ लागतो. आणि तुम्ही बघा ना, ट्रम्प साहेबांनी फक्त IT बद्दलच नाही, अशा कितीतरी क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळे निर्णय घेतलेत. त्यातले बरेच सारे निर्णय जगातल्या खूप सगळ्या लोकांना पटत पण नाहीयेत, पण त्यामुळे ते ऍक्सेप्ट झालेत असं सुद्धा होत नाहीये. सो त्यामुळे जरी त्यांनी किती हे हलवायचा जरी ट्राय केला, तरी पण काही चेंज होऊ शकत नाही. जसं की आता समजा चायनामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग होतं कुठल्या गोष्टीचं, बरोबर, तर ते पूर्ण इंडियामध्ये इम्पोर्ट होतं, बरोबर, म्हणून इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स फार कमी आहेत. तसंच अमेरिकेमध्ये जे सॉफ्टवेअरचं प्रोडक्शन होतं, त्यातला सगळा एक्सपोर्ट हा इंडियामधून होतो. बरोबर. त्यामुळे रातोरात तर काही बदल होणार नाही.
दुसरी गोष्ट की एआय मुळे जॉब जाणार असं जेव्हा लोकांना वाटतं, तर त्यावेळेस कदाचित मोठ्या लेवलला ते कामं सोपे होतील. कारण एआय अजून लोकांना समजलाच नाहीये. एआय म्हणजे नेमकं काय आहे, फक्त एक डेफिनेशन पुरतं पोरांना आजकाल माहिती आहे. बरोबर, पण एआय मुळे जॉब जनरेटही झाले, तिकडे कोणीच लक्ष देत नाही. करेक्ट. बरं, आता प्लस फॅक्टर हा पण आहे की जरी ट्रम्प साहेब काही बोलले, तरी आता बाहेरच्या कंपन्या इकडे इंडियात आल्यात. आता आपल्याला माहिती आहे की कल्याणनगरमध्ये गुगल आली आहे, खराडी फेज 2 ला ऑल स्टेट किंवा बाकीच्या कंपन्या आल्यात, फेज 2 उभी राहिली आहे. गुजरातला बऱ्याच आयटी कंपन्या आल्यात. मायक्रोसॉफ्टने 400 एकर जमीन इथं घेतलेली आहे पुण्यामध्ये, गुजरात लोकेशनला. गुजरातला. ओके. हा, म्हणजे चला ऍटलीस्ट भारतात भारतात तरी आलं ना आपल्या मार्केट. देशात कुठे करणार, पण आपल्या देशात. देशात आहे. मग हे सगळं इनोव्हेशन लोक का नाही बघत? आपण फक्त यालाच भीतोय. आणि दुसरी गोष्ट काय की फॉरेनला जाऊन सेटल होणं हे फार मूठभर लोक करतात. पण त्याच्या अपोजिट साईडला लाखो इंजिनियर ज्यावेळेस इथं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बसून ज्यावेळेस वेबसाईट बनवतात, त्यावेळेस ते स्वतःच एक पॅकेज आहेत ना, ते किंवा त्यांची फॅमिली एकत्र राहतात. बरोबर आहे. सो त्यापेक्षा मग हे लाईफ किती चांगलं. बरोबर आहे. एक्झॅक्टली. कोण म्हणतंय की फॉरेनला जाऊन सेटल व्हा? हा, फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन डिग्री घेणं आणि मग तिथे जॉब मिळवणं हे डिफिकल्ट करणं त्यांच्या इकॉनॉमीसाठी बेस्ट आहे. कारण आपले पंतप्रधान जर म्हटले की फॉरेनरनी तर जॉब नाही करायचा, तर आपल्या लोकांसाठी संधी तयार झालेच ना. पण ते तर शेवटी बिझनेसची चॉईस आहे ना. सो किती काही झालं तरी देशाची इकॉनॉमी एवढ्या मोठ्या आणि एवढ्या विस्तारलेल्या असतात की त्याचा इम्पॅक्ट हा लगेच होत नाही. लगेच नाही होत या गोष्टीचा. आणि जसं तुम्ही बोलल्या मॅम, ते खूप इम्पॉर्टंट होतं की मुलांनी अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे. मुलं घाबरून न जाता सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे केल्या पाहिजे. एक्झॅक्टली, पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. कारण की त्यांचं असं झालं की एआयने जॉब जाणार, पण ती जाणार नाही, त्याची हेल्प आपल्या कामातच होणार आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण की एआय म्हणजे काय की तुमचे बेसिक कोडिंग लँग्वेजेस आहेत, त्याच्या बेसिसवर तुम्ही एखाद्या गोष्टी टास्कसाठी हेल्प करण्यासाठी एखादा चॅटबोर्ड बनवता किंवा एखादं ऍप्लिकेशन बनवताय की ते तुमचं काम इझी करते. म्हणजे ते बायपास नाही होते, ते होऊ पण नाही शकत आहे. कारण तसं जर झालं तर मग माणसांची गरजच नाही. करेक्ट. पण अशा कितीतरी जॉब्स आहेत की ज्याच्यामध्ये माणसं स्वतःच लागतात. की समजा ट्रेनर असेल, टीम लीड असतील, लोकांशी बोलायला लोकच लागतात. रिक्वायरमेंट गॅदरिंग आहे, डेव्हलपमेंट आहे. आज असं होतं का की एखाद्या रोबोटला स्वयंपाक बनवायचं शिकवलं तर कुकची रिप्लेसमेंट झाली? भारतासारख्या ठिकाणी ती गोष्ट अफोर्ड पण झाली पाहिजे ना सर. बरोबर. आज क्षमताच नाही लोकांची की ती गोष्ट मी विकत घेऊ. आजकाल होम ऑटोमेशन मध्ये किती भारी गोष्टी आल्यात, पण प्रत्येकच इंडियन फॅमिली ते अफोर्ड नाही करत. तसंच एआयचे मॉडेल्स किती आले आणि किती गेले तरी अफोर्डेबिलिटी रेट आणि त्याचं मार्केट रिलेव्हन्स याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळे लगेचच तसं काही होणार नाहीये. उलट एआय मुळे जे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, एआय ML चे जॉब असतील, इकडे पॅकेजेस खूप भारी भेटायला लागले, तिथं आपण फोकस करणं गरजेचं आहे. याच्यात काय मॅम, एआय टूल जे लोक म्हणतात, ChatGPT झालं, क्लाउड झालं, त्याच्यानंतर अजून गुगल जेमिनी वगैरे जे काय आलेले आता नवीन नवीन टूल, हे तर लोकांना फक्त माहिती आहे की हे खूप मोठ्या लेवलचे टूल आहे म्हणून. भरपूर असे टूल आहे की ज्यामध्ये आता मी बोलतोय आणि ते एआय थ्रू त्याचं एक व्हर्जन बनून जाईल की टेक्स्ट येऊन जाईल किंवा इमेजेस क्रिएट होऊन जातील. मल्टिपल टूल आहे, प्रत्येक गोष्ट टूल बनताय. पण ते टूल बनवण्यासाठी तर तुम्हाला इंजिनियर लागणार आहे ना. बरोबर. असं थोडी की एआयचं टूल आपण जादू मंतर केलं आणि एआयचं टूल बनून जाणार आहे. ते बनवण्यासाठी तुम्हाला इंजिनियर लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोडिंग करावीच लागणार आहे बॅक एंडला. त्यासाठी तो डेटा कलेक्शन वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहे की त्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे. हा, आणि महत्वाची गोष्ट काय आहे की आता समजा जेमिनाय असेल तर त्यांना जे काही फीचर द्यायचे ॲज अ फ्री व्हर्जन, तर ते फ्रीमध्ये फार लिमिटेड ऍक्सेस देतात. पण ज्या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअली काम करायचंय तर त्या ठिकाणी त्याचा एंटरप्राइज लेवलचा ऍक्सेस त्या कंपनीजकडे असला पण पाहिजे ना. बरोबर आहे. की जर तुम्ही नॉर्मल कंपनीत काम करताय, जर तिथे एआय टूल वापरू शकत नाही किंवा तिथे किती कस्टमाइज रिक्वायरमेंट एखाद्या गोष्टीची आणि त्या रिक्वायरमेंटमध्ये जर तुमचा एआय जर तुम्हाला हेल्पच करू शकत नाही तर उपयोगच नाही. त्यामुळे आणि जर तसं जर असेल की चला ठीक आहे सगळ्याच टूल्सवर ते आपलं अख्खंच काम होत असेल तर मग इंटरव्ह्यू झालेच नसते. बरोबर. आजकाल तरी सुद्धा 4-4 इंटरव्ह्यूचे राऊंड्स का होतात? कारण किती नाही म्हटलं तरी माणसाचा ब्रेन हा जास्त चांगल्या पटीने थिंकिंग करू शकतो आणि शॉर्टेस्ट मधला शॉर्टेस्ट रूट तो देऊ शकतो. हे एआय टूल मध्ये मी तर प्रॅक्टिकली सांगू का की एआय मला खूप हेल्प करतो, पण असं नाही की मी पूर्ण एआय वरती डिपेंडंट आहे. मला ज्या वेळेस नाही वापरायचं त्यावेळेस मी यूज पण नाही करत, पण मॅक्झिमम टाइम मी माझा ब्रेन वापरते जो की समोरच्याला पटण्यासारखे उत्तर देतो. बरोबर आहे. असं त्या गोष्टी. त्यामुळे आपले अजूनही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यामुळे हायरिंग प्रोसेसमध्ये किंवा कंपनीच्या रिक्वायरमेंट एक अक्षराचा चेंज नाही झालेला. त्यांना आजही
बेसिक कन्सेप्ट क्लिअर असलेले मुलं किंवा ऍप्टिट्यूड चांगले असलेले मुलं, मॅथमॅटिक्स चांगले असलेले मुलंच पाहिजेत. का पाहिजेत मग असे? त्यांना बेस्ट AI येणारी मुलं का नको? बरोबर आहे. सो ह्या तर ऍड ऑन पार्ट झाला की AI आलं तर आधी अगदी उत्तम, बरोबर आहे. पण डझंट मीन की तुम्हाला बेसिकच काय माहित नाही, डायरेक्ट तुम्ही AI वापरताय. करेक्ट. मॅम, आता आपण बघू की ज्याही व्यक्तींचे मुलं आज कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेत असताना कसं होतं की एक सेमिस्टर होतं, दुसरं सेमिस्टर होतं आणि मग त्या सेमिस्टरमध्ये एक गॅप असतो. त्या गॅपमध्ये काय होतं, मुलं गावाला चालले जातात किंवा फ्रेंड्ससोबत फिरायला चालले जातात. जेव्हा ते मग इंजिनिअरिंग कम्प्लीट होतं किंवा त्यांची जी पण डिग्री आहे, BBA असू द्या, BCA असू द्या, MCA असू द्या, व्हॉट एव्हर डिग्री कम्प्लीट झाल्यावर मग त्यांना असं वाटतं, यार मी त्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी केलं असतं तर मला बरं वाटलं असतं. तर तुम्ही काय सांगाल, फर्स्ट इयरच्या मुलांनी काय केलं पाहिजे, सेकंड इयरच्या, थर्ड इयरच्या, फोर्थ इयरच्या मुलांनी जेव्हा त्यांना सेमिस्टरमध्ये जे 15-20 दिवसांचा गॅप मिळतोय, तो पिरियड त्यांनी कसा युटिलाइज करावा की त्यांना त्यांची डिग्री संपल्यानंतर IT मध्ये जॉब मिळेल? स्पेसिफिकली मी IT म्हणतोय, मग हे फार्माचा सेमिस्टर असू द्या की सिव्हिलचा असू द्या, कोणता असू द्या. ती छान प्रश्न विचारला सर, कारण की कसं होतं, आपल्याला लास्ट इयरला गेल्यावर कळतं की अरे एवढं डिफिकल्ट आहे हे सगळं आणि माझं कसं होणार. त्यापेक्षा जर आपल्याला डे 1लाच कळाले, फर्स्ट इयरलाच कळाले, तर तो एकदम परफेक्ट पॅच आहे असं मी म्हणेल. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 1-2 महिन्याचा वेळ प्रत्येक मुलाकडे असतो, बरोबर. तर ऍटलिस्ट आपण बेसिक कोडिंग लँग्वेजेस शिकला पाहिजे, जसं पायथन असेल, जावा असेल. मग त्या लँग्वेजेसमध्ये एखादा छोटासा प्रोजेक्ट बनवला तर तुम्हाला कळेल ना की बाबा कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी मला किती एफर्ट टाकायला लागतात. बरोबर. कारण की जोपर्यंत तुम्ही बेसिक प्रोजेक्ट बनवत नाही तोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स नाही बनवू शकत. आणि ते करण्यासाठी एकतरी भाषा शिकणं गरजेचं आहे, लँग्वेज. मग त्याच्यामध्ये C++ असेल तरी चालेल, एखादं AWS टूल पण शिकू शकता, जावा सारखी लँग्वेज शिकू शकता, एखादं छानसं तुम्ही स्टॅटिक वेबसाईट बनवू शकता, एखादी डायनॅमिक बनवू शकता. यामुळे कसं होतं की आपल्याला ऍटलिस्ट डेप्थ कळते किंवा इंटरेस्ट तरी कळतो ऍटलिस्ट, बरोबर की नाही यार ह्या वेळेस मी केलं, मला वाटलं की हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि कुठलीही कोडिंग लँग्वेज तेव्हा इंटरेस्टिंग बनते ज्यावेळेस आपण ती मन लावून शिकतो आणि एखादा तरी प्रोजेक्ट बनवतो. बरोबर. सो हे करणं फार गरजेचं आहे, कारण काय झालंय की आपल्याला बुकिश नॉलेज मिळाले आणि आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज जावा, काय लिहायचंय उत्तर, एवढंच आहे. त्याच्या पुढे आपल्याला काहीच माहित नाही. आणि जे कोड आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये होतात तर ते फिक्स कोड आहेत जे आपण कुठून तरी पिक करून आणलेत किंवा आपल्याच क्लासमधल्या एखाद्या हुशार विद्यार्थ्याने ते बनवलं तर आपण बस कॉपी करतोय. आपल्याला नाही माहिती की हे लूप का वापरलंय, इथं हा स्टॅटिक कीवर्ड का वापरलाय. तर त्यासाठी एकतरी लँग्वेज शिकली पाहिजे, किंवा जर लँग्वेज नाही शिकायची तर एखादा डेटाबेस तरी शिकला पाहिजे, कारण डेटाबेसवरती पण भरपूर चांगले जॉब्स आहेत. बरोबर आहे. पण हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की बाबा मी डायरेक्ट लास्ट इयरला जागा होण्यापेक्षा मी आता काहीतरी करू. म्हणजे आता आमच्याकडे लोकांमध्ये एवढा, आपल्या इंटरव्ह्यूज थ्रू एवढा अवेअरनेस झालाय की आमच्याकडे काही सेकंड इयरचे सुद्धा मुलं आहेत. ओके. आणि ते लास्ट म्हणजे आता जे पास आउट होऊन गॅप होऊन जे बसले त्यांच्यासोबत बसून इंट्रो देतात. म्हणजे काही काही मुलं खरंच खूप सिन्सिअर आहेत, त्यांचे पॅरेंट पण खूप सिन्सिअर आहेत. बरोबर. म्हणजे एक आमच्याकडे ट्रिनिटी कॉलेजचा मुलगा आहे, सेकंड इयरचाच आहे तो फक्त. सो तो सिरियसली सगळ्यांमध्ये बसतो आणि तो खूप फास्ट बोलतो, म्हणजे ते पण लक्षात आहे. सगळे एन्जॉय करतात त्याला, पण तो खूप शिकण्यासाठी एन्थुजियास्टिक आहे. मॅम एवढं स्पीड बास का, असं होतं आजकाल. म्हणजे हे करणं गरजेचं आहे, कारण कोडिंग करतोय तो मुलगा मॅम, म्हणजे समजतंय त्याला सगळं, सेकंड इयरला असून पण त्याला ते सगळं समजतंय. सगळं समजतं. अरे वा. कारण काहीच नेसेसरी नाही ना की तुमचं बॅकग्राऊंड काय, कारण जर तुम्हाला आज माहिती की मला लाखोंचं पॅकेज मिळवायचंय तर आज तयारी करणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नंतर काहीच नाही करायचं. आता खूप मुलांचा कॉमन प्रश्न हा येऊ शकतो की जर आज केलं तर पुढे काय लक्षात राहणार. हे बघा, हे कोडिंग आहे, ठीक आहे, कोडिंग आहे, आज तुम्ही सुरुवात A फॉर ऍपल पासूनच करणार आहे, पण जर तुम्हाला ते आज माहिती तर उद्या नक्कीच तुमचं नेक्स्ट व्हर्जन बनणार आहे. बरोबर आहे. व्हर्जन 1 इज बेटर दॅन व्हर्जन नन. म्हणजे काय, काहीच नसण्यापेक्षा काही असतील कधीही चांगलं. मग नेक्स्ट व्हर्जन मध्ये तुमचा एखादा मिनी प्रोजेक्ट बनेल, अजून नेक्स्ट लेवलचं ऍप्लिकेशन बनेल. आणि एक टाइम असा आला पाहिजे थर्ड इयरला किंवा लास्ट इयरला की तुमचा प्रोजेक्ट किंवा तुमची आयडिया एवढी फंटास्टिक पाहिजे की जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. आमच्या क्लासमध्ये ना राजनंदा म्हणून एक स्टुडंट होती, तर तिने ऑब्झर्व केलं की आमच्या ना इथे एव्हरी मंथ 2 डेज प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असतं. 2 दिवस मुलांनी समोर यायचं आणि प्रोजेक्ट सगळा समजावून सांगायचा स्टुडंट्सला आणि टीचर्सला. आणि इव्हॅल्युएशनला ना आमचं डिसेंबरमध्ये खूप वेळ गेला, कारण थोडक्यात आम्ही विसरलो, तर डिले झाला रिझल्ट डिक्लेअर करायला. हा प्रॉब्लेम लक्षात घेऊन तिने एक असं ऍप्लिकेशन बनवलं की जे प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करत होतं बेसिस ऑन स्टुडंट कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, कॉन्सेप्ट आणि वे ऑफ एक्सप्लेनेशन. मग तिच्या प्रोजेक्टमध्ये तिने रेटिंग दिलं. ती जावा फुल स्टॅकची स्टुडंट आहे आमची. तिने असं रेटिंग दिलं की ह्या गोष्टीसाठी ह्या 4 एक्झामिनरने एवढे मार्क्स दिले आणि मग रिझल्ट ऑटोमॅटिक आला की तिला किती कुठला नंबर यायला पाहिजे. ओके.
म्हणजे काय की रिअलिस्टिक तुम्ही जे करताय तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कोड प्रोजेक्ट बनवू शकता. बरोबर आहे. शी वॉज द टॉपर ऑफ अवर जानेवारी मंथ. अरे बापरे. कारण कन्सेप्टला व्हॅल्यू आहे, आयडियाला व्हॅल्यू आहे. हा. आणि त्याच्या उपर तिचा आम्ही पूर्ण स्टोरी किंवा तिचं पूर्ण प्रोजेक्ट आम्ही टाकलंय ऑनलाईन. कारण बाकीच्या मुलांनी ते बघणं गरजेचं आहे. आज पोरांना असं वाटतं की आम्ही काय बनवायचं, आमच्याकडे काही आयडियाच नाहीये. बरोबर आहे. आयडिया तर तेव्हा येतील ना की जेव्हा तुम्ही घर सोडून थोडंसं बाहेर फिराल, बघाल त्या नजरेने की जिथं प्रॉब्लेम आहेत. एखादा छोटा व्यवसाय, त्याचा छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. किंवा एखादी छोटीशी गोष्ट, एखादा इव्हेंट आहे. आता इव्हेंटमध्ये फोटोशूट चालतं सगळीकडे. बरोबर. मी नेहमीच एक्झाम्पल देते. तिथं काय सगळ्यांचं दुःख आहे की एखाद्याकडे चांगला कॅमेरा असतो आणि बाकीचे फोटो काढतात नाही, फोटो त्याकडे जातच नाहीत परत. बरोबर. ते खूप अवधीने जातात. त्यापेक्षा एखादा एपीआय बनवा ना तुम्ही. ते फोटो त्याच दिवशी प्रत्येकाला गेले पाहिजे, स्वतःचा फेस स्कॅन करून की बाबा या फोटोत तुम्ही दिसता तर तुमचा फोटो त्या व्यक्तीला गेला. बरोबर. इतकं सिम्पल, किती हेल्पफुल होईल या गोष्टी. सो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता, क्लासेसमध्ये जाता किंवा एखाद्या ग्रुपमध्ये एंटर करता आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा कॉमन प्रॉब्लेम बघता आणि त्यावरती जर तुम्ही तुमचं कोडिंग स्किल अप्लाय करता तर ती गोष्ट फार फंटॅस्टिक असते. बरोबर आहे. सो आम्ही पण खूप सरप्राईज झालो की आपली स्टुडंट असा काही विचार करेल आणि असं काहीतरी बनवेल. विशेष करून ते बॅक एंड विथ द फ्रंट एंड बनवून रिप्रेझेंट केलं होतं. तुम्हाला पण आनंद होत असेल ना जेव्हा मुलं असे काहीतरी एकदम वेगळं काहीतरी करतात. कारण खूप खूप काय होतं ना, जेव्हा आता तुम्ही शिकवतायत मॅम मुलांना की कोडिंग कसं करायचं किंवा तुम्ही जॉब कसा तुम्हाला मिळू शकतो, या गोष्टी तुम्ही शिकवतात आणि ते शिकवल्यानंतर किंवा ते शिकत असताना एखादा विद्यार्थी हा इतकं मन लावून ते गोष्ट करतो आणि तो त्याच्यातून एखादा प्रोजेक्ट बनवतो, त्याचं आउटपुट निघतं, ते बघून आपल्याला पण भारी वाटतं की अरे हा याने काहीतरी केलं. म्हणजे ती एक अचिव्हमेंट असते आपल्यासाठी. जॉब लागणं तर ठीक आहे मॅम, जॉब तर प्रत्येकाला लागतो आयुष्यामध्ये, बट जेव्हा तो क्रिएटिव्हनेस दिसतो त्याचा तिथल्या तिथं त्याने केलेला, त्याच्यात तुम्हाला वेगळा आनंद. ती प्लेसमेंट प्लेस झाली ना ती मुलगी. सोल्युशन, तिचं प्लेसमेंट पण झालं सर त्याच महिन्यात. का नाही होणार, का नाही होणार. का नाही होणार. आपण फिजिकली प्रेझेंट असणं कॉलेजमध्ये आणि आपण मेंटली तिथं असणं यात खूप फरक आहे. बरोबर आहे. आज जगात खूप ठिकाणी खूप काही शिकायला भेटतं, पण आपण आपला पीस तिथंच शोधला पाहिजे जिथं आपल्याला आपलं करिअर दिसतंय. बरोबर. पण आपण करायचं म्हणून करतोय आणि जायचं म्हणून जातोय तर आपल्याला मॅनेजमेंट सिस्टम शिवाय दुसरं काही सुचणारच नाही. संगत आहे ना मॅम, संगत खूप इम्पॉर्टंट आहे या गोष्टीमध्ये. मी एक ऑब्झर्व केलं की आता मी पण इंजिनिअरिंग केलं आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉलेजला असताना आहे ना भरपूर ग्रुप्स होते जे आपण बघतो, मुला मुलींचे ग्रुप्स किंवा मुलं असे. तर काही ग्रुप्स असे होते ना की जे फक्त मजा करायचे, पार्टी करायचे वगैरे. प्रत्येक जण लाईफमध्ये काही ना काही करतोय, चांगलंच करताय सगळे. बट काही ग्रुप असे होते ना की जे सोबत बसले की ते कोडिंग करायचे किंवा एकमेकांमध्ये कोडिंगचं हे करायचे, डिटेल्स किंवा छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवायचे. फर्स्ट इयर सेकंड इयर पासूनच मी हे बघितलंय मॅम. आणि ते मुलं ना क्लासेस पण करायचे की ज्याच्यामध्ये ते सी शिकतील, C++ शिकतील किंवा जावा शिकतील, पायथॉन शिकतील, या गोष्टी शिकायचे. आज ते मुलं सॉफ्टवेअर कंपनीमध्ये खूप चांगल्या लेवलला काम करताय. बरोबर. त्यांना तो जो फरक आहे ना, जो संगतीचा फरक पडतो जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करता किंवा कोणती डिग्री तुम्ही घेतात, त्यावेळेस तुमच्या संगतीमध्ये जे लोक असतात ते तुमच्यावर पण ऍप्लिकेबल होऊन जातं. बरोबर. त्यामुळे त्या मुलांनी तेव्हा जी मेहनत घेतली होती, त्या मुलांना इंजिनिअरिंग झाल्या लगेच जॉब लागला. कारण त्यांनी फर्स्ट इयर सेकंड इयर पासूनच ते कोडिंग शिकायला स्टार्ट करून दिलं होतं. जेव्हा त्यांना त्यांचे टीचर, जेव्हा म्हणजे आमचे टीचर शिकवायचे किंवा ते जे कुठे त्यांनी क्लास लावले होते कोडिंगचे ते शिकवायचे, त्यांनी मनापासून ते आत्मसात केलं. एक्झॅक्टली. आणि ज्या मुलांनी इंजिनिअरिंग मध्ये या सगळ्या गोष्टी नाही केल्या, मग त्यांना इंजिनिअरिंग नंतर 1 ते 1.5 वर्ष लागलं जॉब शोधण्यासाठी. कारण त्यांनी तेव्हा ती मेहनत घेतली जी मेहनत या मुलांनी या 4 वर्षात घेतली होती. अगदी करेक्ट. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग फर्स्ट इयरच्या मुलाने कोणता लँग्वेज शिकली पाहिजे सध्या, किंवा इंग्लिशच शिकली पाहिजे का, काय शिकलं पाहिजे मेनली? तुम्ही रिकमेंड काय कराल त्याला? किंवा म्हणजे तुमच्याकडे आल्यावर आता समजा कोणाचा कॉल आला की मॅम मला आहे ना इंजिनिअरिंग झाल्यावर किंवा माझा कोर्स जो काय तो करतोय केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा व्हॉट एव्हर, तो झाल्यावर लगेच जॉब लागण्यासाठी मी फर्स्ट इयर पासून कशी तयारी करावी? तर तुम्ही मला ते सॅग्रिगेट करा. फर्स्ट इयरला कोर्स, सेकंड इयरला, थर्ड इयरला काय लँग्वेज किंवा काय शिकावं? हे बघा कसं असतं, टेक्निकली एकतरी लँग्वेज आलीच पाहिजे. पहिला तर तो फॅक्टर झाला, ऍटलीस्ट जावा. मी जावा का रिकमेंड करते, कारण की जावामध्ये अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आजही मॅन्युअली करायला लागतात. ओके. त्याच्यामध्ये ज्या लायब्ररीज आहेत त्या इम्पोर्ट नाही केल्या तर तुम्ही मॅन्युअली भरपूर सगळं कोडिंग करता, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होते. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या टायपिंग स्पीडवरून पण ओळखलं जातं की तुम्ही खरंच अभ्यास केलाय का नाही. ओके. इथपासून गोष्टी. बरं. सो मी रिकमेंड करेल की तुम्ही जावा शिका. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या छोटे मोठे ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट बनवायचे ट्राय करा.
त्यानंतर मी रिकमेंड करेल की पायथॉन शिका. आता याच ठिकाणी खूप लोकांचा हाही प्रश्न येईल की ह्या डेप्रिकेट झाल्या तर काय, किंवा होऊ शकतं की 4 वर्षानंतर त्या चालल्या जातील. असं होऊ शकत नाही. जावा ही ऑलमोस्ट 32 इयर्स ओल्ड लँग्वेज आहे. बापरे. कारण की जगात कुठेही व्यवसाय जरी सुरू झाला तरी पहिली वेबसाईटच बनते. कारण ओनरकडे लगेचच ऍप्लिकेशनचं बजेट येत नाही अंटिल अँड अनलेस तो एक बिग आहे तो बरोबर बरोबर. तर त्यामुळे वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी ते वापरलं जातं. किंवा पायथन तर वाईडली सगळ्याच फील्डमध्ये यूज केले जाते. डेव्हलपमेंटला यूज केले जाते, डेटा सायन्सला यूज केले जाते. आणि आता या मोमेंटला मार्केट सगळं डेटा ड्रिव्हन आहे. तर त्यामुळे डेटावरती वर्क करायला पायथनच पाहिजे. कारण पायथॉन इम्पॉर्टंट आहे का मॅम? येस, म्हणजे हाय लेवल लँग्वेज आपण असं म्हणू शकतो. शिकायला समजायला फार इझी आहे, पण तितकं स्मार्टली आपल्याला त्यातल्या लायब्ररीज वापरता यायला पाहिजेत. म्हणजे काही हुशार लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी ते सगळं बनवून ठेवलंय. आपल्याला आपल्या कामात ते वापरायचे, पण ते कसं वापरायचं हे तरी कळालं पाहिजे. तर हे करणं हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कशी आहे की आपण ज्या गोष्टीला खूप अंडर एस्टिमेट करतो ना की मला सगळं येतंय, किंवा बऱ्याच पालकांना असं वाटतं की माझा मुलगा कॉन्व्हेंटला शिकला, मॅटर करत नाही. तो कुठे काय बोलतोय हे पण मॅटर करतं. बरोबर. सो त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, पर्सनॅलिटी याच्यावरती वर्क करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जरी एंट्री केली तरी पहिल्या 7 सेकंडमध्ये हॉटेलच्या स्टाफला हे कळतं की तुम्ही व्यवसाय करता का जॉब करता. तर मग तुमची पर्सनॅलिटी इंटरव्ह्यूमध्ये किती इम्पॉर्टंट असायला पाहिजे. बरोबर आहे. कारण बघूनच एखाद्यावरती तुमचं निगेटिव्ह इम्प्रेशन पडते, तो तुम्हाला का हायर करेल. तो काही ना काही निगेटिव्ह करण्यासाठी नक्कीच बाहेर काढेल. सो त्यापेक्षा आपल्या पर्सनॅलिटीवरती वर्क करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, इंग्लिश फक्त एक भाषा नाहीये. इंग्लिश आपल्याला रिप्रेझेंटेशन पण कळालं पाहिजे. की लाईक आपण एंट्री केल्यानंतर मी बसू का, इथून तुमचे संस्कार दिसतात. तर हेही महत्वाचे, आपण ग्रँटेड नाही पकडलं पाहिजे. त्यानंतर फॉर्मल्स कपडे असले पाहिजेत. हे कोणी सांगणार नाही, हे कोणी सांगू शकत नाही. एक जुनी पिढी होती त्यांना सगळं माहिती होतं. आता असं राहिलेलं नाहीये. सो त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एखाद्या टॉपमध्ये मी खूप भारी दिसते बाई म्हणून मी तेच घालून चालले, हे न करता ऍटलिस्ट थोडंसं व्यवस्थित गेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ऍप्टिट्यूड. आता ऍप्टिट्यूड म्हणजे काय की 1ली ते 10वी पर्यंतचं गणित इतकं सिम्पल आहे, पण ते होऊन गेले म्हणून आपल्याला सोपं वाटतं. पण आता ज्यावेळेस आपल्याला हे सांगितलं जातं ना की 50 प्रश्न 8 मिनिटात सॉल्व्ह कर आणि 20 मार्क्सशिवाय पास होणार नाही, तर जमेल का? नाही होत. स्पीड अँड अॅक्युरेसी कधी येते सर? ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो. म्हणजे आता कालच आमचा मुलगा WNS ला प्लेस झालाय. त्याच्यासाठी पहिला राऊंड ऍप्टिट्यूड होता, ज्याच्यामध्ये हे 50 प्रश्न होते. त्याच्यामध्ये 8 मिनिट वेळ मिळाला होता आणि 20 पैकी वरती ज्याला मार्क होते ते सिलेक्ट झाले. सो 400 मुलांपैकी 20च सिलेक्ट झाले आणि ह्या मुलाला 30 मार्क पडले. इतकं हार्ड आहे म्हणजे ते? नाही, प्रॅक्टिस त्याची. समजा मी तुम्हाला पॅटर्न पण समजावून सांगते. समजा असं आलं की A to Z ABCD, तर A आकड्याला आपण एक नंबर दिला, नंबरिंग केलं 1 ते 26, ठीक आहे. आणि जर खाली तुम्हाला विचारलं AHF आणि G ह्याची ऍडिशन केल्यानंतर किती नंबर येईल, बरोबर आहे, तर तुम्ही काय करणार? ते काउंट करेल मी सगळे. तुम्ही लिहिणार, काउंट करा, याच्यात वेळ जाणार. बरोबर आहे. पण हीच जर गोष्ट तुम्ही जर 10 वेळा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला माहिती आहे की एचा आकडा किती नंबरला आहे. बरोबर. मग तुम्ही क्विकली करणार ना. राईट. सो त्यासाठी ते महत्वाचं आहे. दुसरं आहे पझल्स. सो त्याचे पझल्स पण विचारले होते, बेसिक पझल्स. तर मग तेही येणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये स्पीड अँड अॅक्युरेसी मॅटर करते. तुक्के मारून कधीही कोणी पास होत नाही. बरोबर आहे. सो जर ऍप्टिट्यूडचं तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरेसी पाहिजे तर ते फार हार्ड जाते. हे न करता ऍटलिस्ट प्रिपरेशन आणि प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलांना असं वाटतं की हे काय महत्वाचं आहे. हे का महत्वाचं आहे? कारण एखादा टास्क एखादा इंजिनियर 1 तासात करतो आणि एखादा ऍव्हरेज व्यक्ती 10 तासात करतो, तर कंपनी त्या 10 तास काम करणाऱ्या व्यक्तीला का घेईल? बरोबर. ती तिचा टाइम आणि वेळ सेव्ह करेलच ना, पैसा. सो त्यासाठी तुम्ही किती हुशार असला तरी तुम्ही किती इन टाइम वर्क पूर्ण करता, यासाठी ऍप्टिट्यूड महत्वाचं आहे. मॅम, आणि मग आता तुम्ही जसं सांगितलं की जावा, पायथॉन या लँग्वेज फर्स्ट इयरच्या मुलाने पण शिकावं काय? शिकायलाच पाहिजे. कारण लास्ट इयरला गेल्यावरती त्याला तर फ्रेमवर्क येणं गरजेचं आहे ना. फर्स्ट इयरला बेसिक लँग्वेज शिकलं, बेसिक प्रोजेक्ट केलंय. पण जर लास्ट इयरला आता मार्केट पासून वेगळं दिसायचंय तर स्पेशलायझेशन पाहिजे ना. बरोबर आहे. स्पेशलायझेशन कशाचं असतं की मला बेसिक येतं पण आता मला फ्रेमवर्क मध्ये काम करायचं. जसं आपण आता एडिटिंग करतो, तर एडिटिंग मध्ये कॅनवा मध्ये एडिटिंग केलं तर होईल का? नाही होणार. का? कारण क्वालिटी मॅटर करते. क्वालिटी, हेवीनेस तो त्या कामाचा हेवीनेस तेच फ्रेमवर्क हँडल करतं जे बेसिक मध्ये होत नाही. ओके. हे झालं
एक्झाम्पल. जसं आपल्या ऑडियन्सला समजवायचं तर मोबाईलमध्ये कॅपकट वगैरे किंवा व्हीएन असतं, त्याच्यातून ते नॉर्मल रील्स एडिट करू शकतात. बरोबर. बट जसं आपला पॉडकास्ट आहे की याच्यामध्ये आपण कॅमेऱ्यात शूट करतो, हेवी शूट होतं, त्याच्यासाठी आपल्याला लॅपटॉप पीसीच लागणार आहे की ज्याच्यामध्ये ते प्रोफेशनल एडिटिंग. प्रोफेशनल एडिटिंग लागणार आहे. Exactly. तसं सेम होतं कोडिंगचं, की एक्झॅक्टली जे लँग्वेज येतं त्याचं जे सुरुवातीचे जावामध्येच भरपूर टूल्स असतील एक्झॅक्टली फ्रेमवर्क. फ्रेमवर्क्स, तर ते जे बेसिक आहे ते तुम्ही फर्स्ट इयरला शिका. पायथॉनचे जे बेसिक्स आहे ते फर्स्ट इयरला, सेकंड इयरला थोडे ऍडव्हान्स कोर्स करा Yes. आणि मग लास्ट इयर पर्यंत येतात तोपर्यंत मग तुम्ही जे मेन फ्रेमवर्क जे कंपन्यांमध्ये युज होतात ते तुम्ही तेव्हा शिकू शकता. एक्झॅक्टली. आणि त्याच्यासोबतच डेटाबेस, आता समजा तुम्हाला सेकंड इयरला बेसिक डेटाबेस येतो एसक्यूएल, तुम्ही MongoDB शिका, अजून एका वेगळ्या टाईपचा डेटाबेस शिका. आता जर तुम्ही ॲज अ जावा डेव्हलपर नॉर्मल JBoss सर्व्हर किंवा लोकल सर्व्हर यूज करता, तुमच्या कम्प्युटरचा यूज करताय, तुम्ही AWS क्लाउड शिका ना, जे फ्री व्हर्जन आहे, की ज्याला तुम्ही वेबसाईट बनवली, इथले ते लाईव्ह केली, तर तुम्ही तिथे एखादा इन्स्टन्स क्रिएट करून तिथे अपलोड करा. किती भारी काम होईल बरोबर, की तुम्हाला डेव्हलपमेंट तर येतं, सोबत डिप्लॉयमेंट सुद्धा येतं. राईट, सो यू विल बी व्हर्साटाईल डेव्हलपर. करेक्ट. हे करणं गरजेचं आहे. आणि प्रोजेक्ट्समध्ये मी म्हटलं की आयडिया फंटास्टिक असले पाहिजे. आता मॅनेजमेंट सिस्टीम हे सगळं आउटडेटेड झालंय, कुणाला इंटरेस्ट नाही राहिला. आपलं अटेन्शन ग्रॅब व्हायचं असेल आपल्यावरती एखाद्याचं, तर आयडिया भले छोटी का असे ना, पण ती इम्प्लिमेंटेड पाहिजे. बरोबर. फक्त असं नाही की हे करणार आहे, ते केलं पाहिजे. मला ना एक आयडिया द्यायची मुलांना मॅम इथं. ज्याही मुलांना वाटतंय ना की म्हणजे तुमची टीमही ते करू शकते, तुमचे स्टुडंट्स पण भरपूर हुशार आहे, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना ट्रेन केलं जातं दिवस भरपूर ना, तर आणि प्रॅक्टिसला पण तुम्ही वेळ देतात, दॅट इज व्हेरी म्हणजे ॲप्रिशिएबल. काय होतं ना की आता आपल्याकडे जेही गेस्ट येतात मॅम, समजा ॲस्ट्रॉलॉजर असतील, रिअल इस्टेटचे गेस्ट असतील, तर जेव्हा पॉडकास्ट होतो तर त्यानंतर त्यांना कॉल्स जातात की रिअल इस्टेटसाठी फ्लॅट बुक करायचा आहे किंवा ॲस्ट्रॉलॉजर लोकांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तर इतके सगळे कॉल्स एकाच वेळेस रिसीव्ह करणं हे खूप कठीण होऊन जातं. तर जे लोक आहेत, जे मुलं आहेत, स्टुडंट्स, तर ते असं कोणतं एक CRM टाईप सॉफ्टवेअर बनवू शकतात जे की ॲस्ट्रॉलॉजर लोकांना कामात येऊ शकतं, किंवा बिल्डर लोकांसाठी तर CRM ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, बट त्यांची प्रोसेस अजून इझी करण्यासाठी जर आपण काही केलं, समजा ॲस्ट्रॉलॉजर लोक झाले, बरोबर. तर त्या लोकांसाठी काही करू शकतात. तर नाही. या बेसिक आयडिया गोष्टी आहेत आहेत. जे म्हणजे मला ते सांगतात की आम्ही एकाच वेळेस इतके कॉल नाही रिसीव्ह करू शकत किंवा अशा साऱ्या गोष्टी. तर ह्याच आयडिया आहे, जे लोकांचे प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर थ्रू सॉल्व्ह कॉल करा. करता. अगदी करेक्ट. म्हणजे समजा एखाद्याचे मिस कॉल आहेत, तर तो एक डेटा झाला ना, तो कुठेतरी स्टोअर होतोय, तर त्या डेटाला फेच करून तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये स्टोअर करू शकता. जसं की मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, जसं की एखाद्या कंपनीमध्ये कॉल सेंटरचं एक सेक्शन आहे, ठीक आहे, किती कॉल झाले आणि किती कोणाशी काय बोलणं झालं हे ट्रॅक करायचं असेल तर रेकॉर्डिंग सिस्टीम असते. बरोबर, आता या सिस्टीमला रेकॉर्ड करून ऐकण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किती वेळ लागतो? मॅक्झिमम वेळ लागेल बरोबर. 10 तासाची रेकॉर्डिंग. पण जर असं झालं की कंपनीने सांगितलं की या स्क्रिप्टला फॉलो करा, बरोबर, स्क्रिप्ट समजा टेक्स्ट फॉर्ममध्ये मराठीतून स्क्रिप्ट आहे आणि समोरचा व्यक्ती वेगळ्या भाषेत म्हणजे मराठीतूनच बोलला पण वेगळं काहीतरी बोलला, तर जर असं झालं ॲज अ जावा डेव्हलपर की 2 स्ट्रिंग फक्त कम्पेअर केल्या की याच्यामध्ये हे वर्ड्स आहेत का, नसेल तर किती मॅच झाले, तर किती सोपं होईल. म्हणजे 100 मधले 60 कॉल प्रॉपर गेले, 40 नाही गेले, तर जे नाही गेले त्याच्यामध्ये हे वर्ड ऍडिशनल गेले का गेले, किती सिंपल, किती वेळ वाचेल. हे एखादा API तुम्ही बनवू शकता ना, साध्या गोष्टीत, म्हणजे जे नॉर्मल आणि छोट्या व्यवसायाला ते लागणार आहेत. छोटे व्यवसाय पकडा ना की बरोबर. त्याच्यासाठी लागतं. तुमच्या वडिलांचं कोणतं शॉप आहे तर त्याची वेबसाईट बनवा. एक्झॅक्टली. म्हणजे शिकण्यासाठी तर तुम्ही अशी सुरुवात करू शकता. जेव्हा तुम्ही जावा शिकायला आला तुमच्याकडे किंवा पायथॉन शिकायला, त्याच्यातून पण वेबसाईट बनवू शकते ना मॅम. बरोबर. आता आमच्याकडे ना एकदा गोट फार्मिंग वाले आले, तर मी बघितले ते पॉडकास्ट पण मी बघितलं. त्यांना एवढंच म्हटलं की सर तुमच्याकडे एवढे इनकमिंग कॉल, तुम्ही डेटा कुठे स्टोअर करता? तर म्हणे कुठेच नाही. म्हटलं का? एखाद्याने इन्क्वायरी केली, त्यांना आता नाही घ्यायचंय आणि नेक्स्ट टाइम घ्यायचं, तुमचा फॉलोअप कॉल जातो का? म्हणे नाही जात. म्हटलं तुम्ही डेटा स्टोअर करा आणि त्यांना फॉलोअप कॉल करा. आजकाल किती चांगले एक्सटेन्शन निघाले, जसं की व्हॉट्सअप APIचं एक्सटेन्शन असतं, बरोबर. ऑटोमॅटिक ऑन क्लिक मेसेज सेंड होतो की नाही का तुमचं अशी इन्क्वायरी आली होती, हे तुम्हाला हवं होतं, आता तुमची रिक्वायरमेंट आहे का? इतकं सिम्पल. हे सगळे कामं आपण लँग्वेज किंवा कोडिंग शिकून करतो. सो त्यापेक्षा मला असं म्हणायचं की तुम्ही आधी ते शिकण्यावरती फोकस करा आणि मग तुमच्या माइंडमध्ये ज्या आयडियाज येतील ना, तर त्या आयडियाज प्रमाणे तुम्ही इम्प्लिमेंट करत जा ना पुढचे 1-2 वर्ष. मग आता कुणाला आयडिया इम्प्लिमेंट करायची आहे आणि त्याने तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याला मदत कराल का? नक्कीच. कारण की कसं असतं ना, शेवटी आमचं काम हे आहे की
आता समजा एखादी आयडिया एखाद्या मुलाकडे, सो एखाद्या मुलाची आयडिया किती रिअलिस्टिक आहे हे बघायचं काम आमचं असतं. आता एखादा म्हणतो डायरेक्ट मला गुगल मीट सारखं ऍप्लिकेशन बनवायचं, पण ते शक्यच नाही ना, कारण पेज वापरतात सगळीकडं. मग आता आपण ऍज अ फ्रेशर ते नाही करू शकत. किंवा एखाद्याला असं वाटतं की मी पेमेंट गेटवेज बनवतो, पण पेमेंट गेटवे रजिस्ट्रेशनसाठी किंवा त्याचे जे डमी असतात त्याला आपण एक डमी क्रेडेन्शियल देते कुठली पेमेंट गेटवेची कंपनी, मग ते कसे वापरायचे, किंवा आधार कार्ड व्हॅलिडेशनचा कोड असेल तर तो आधारच्या साईटवरतीच अवेलेबल असतो डेव्हलपरसाठी. बरं. हे सगळं गाईड करायचं काम आमच्या ट्रेनरचं असतं. ओके. अरे तुला हे बनवायचंय ना, वाईट आयडिया नाही, आयडिया चांगली आहे, पण तू जसा विचार करतो ना ते तसं नाही बनत. ओके. त्याला बनवायचा हा एक वेगळा वे आहे. तर त्यावेळी टीचर गाईड करतात आणि मग स्टुडंट प्रोजेक्ट क्रिएट करतात आणि मग ते रिप्रेझेंट करतात. ओके. कारण त्याशिवाय ते होऊच शकत नाही. बरोबर आहे. लास्ट इयरला जे मुलं असतील आता, तर त्यांना तुमचं काय सजेशन असेल मॅम? त्यांना जर IT मध्ये जॉब हवा आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ते गोल्डन वर्ड्स काय तुमचे, की ते त्या मुलांनी ऐकावे आणि त्यांच्या आईवडिलांनी ऐकावं? मला तर स्पष्टपणे हेच वर्ड्स आहेत की कुठल्याही लास्ट इयरच्या स्टुडंटला लास्ट सेम मध्ये कंपल्शनच नाही ठेवलेलं कॉलेजेसने की तुम्ही या म्हणून. बरोबर तर विनाकारण कॉलेज आहे म्हणून वेळ बर्बाद करू नका स्वतःचा. पहिलं सेम झालं लगेच कोर्सेस जॉईन करा, कुठलेही करा, जे आवडेल ते करा, पण करा. कारण की कॉलेजवरती किंवा प्लेसमेंटवरती अवलंबून राहू नका. मी मॅक्झिमम कॉलेजच्या टचमध्ये आहे आणि आता अशी सिच्युएशन आहे सर की कॉलेजेसमध्ये टीचर्सला ऍडमिशन पासून हायरिंग पर्यंत किंवा आपण जे म्हणतो ना प्लेसमेंट, क्लॅरिकल वर्क, हे ह्यांचे मुलांचे डेज, हे सगळं अरेंज करायचं क्लॅरिकल वर्क दिलेलं आहे. म्हणजे टीचरला टीचरचं कामच नाही राहिलं. तुम्ही मला सांगा एखाद्या व्यक्तीला तुम्ही 10 कामं दिलं तर एकही काम नीट नाही करू शकत. सो प्रॅक्टिकली काय आहे की कॉलेजमध्ये प्लेसमेंट डिपार्टमेंट ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर. सो त्यामुळे मग तुम्ही कॉलेजवरती अवलंबून का राहता? तुम्ही तुमचं बनवा ना, तुमचे प्रोजेक्ट बनवा, तुमचं प्रिपरेशन तुम्ही स्वतः करा. कारण की कसं आहे, शेवटी आपली एक फॅमिली आहे आणि आपण तेवढे लाखो रुपये खर्च केलेत. बरोबर आहे. सो ह्या असे पुटे 6 महिने व्हायला नका घालू की माझं काहीतरी होईल. असं आपोआप काही होत नसतं. म्हणजे कोणीतरी फेमस व्यक्ती बोललाय की अंथरून पाहून पाय पसरा, यापेक्षा मोठी चादर घ्या, मोठे पाय पसरा, जास्त मेहनत घ्या. दुसरी एक म्हण त्यांची हीच आहे की गाय दूध देईल. मी म्हणते देत नाही, ती आपल्याला काढावं लागतं. तसा जॉब मिळत नाही, तो मिळवावा लागतो. आणि त्या मिळण्यासाठी लास्ट सेम मध्ये कसली वाट न बघता हे 4 जे इंटरव्ह्यू राऊंड्स असतात IT मधले 4 ते 6 स्क्रीनिंग पासून पुढे सगळेच, याची न थांबता तयारी करणं गरजेचं आहे. आणि जर एकदम बेस्ट टू बेस्ट डेव्हलपर बनायचंय तर दिवसातले 4 ते 5 तास अभ्यास करणे, कारण की असं होऊच शकत नाही. म्हणजे 2 दिवसापूर्वी आमची मुलगी सेनाटेकियानला 4 to 5 लाखच्या पॅकेजवरती डेटा सायन्स इंटर्न म्हणजे AIML इंजिनियर म्हणून प्लेस झाली. तर ती मुलगी हे सांगत होती की मी 9 ते 10 तास अभ्यास केला मागचे 3 महिने. तर तुम्ही विचार करा की 6 महिने अभ्यास करायचा असेल तर 4 ते 5 तास करायलाच लागेल ना. बरोबर आहे. जर एवढा अभ्यास केला तर देवाला द्यायच लागेल तिला जॉब. विशेष करून शी इज मॅरिड सर. अरे बापरे. आणि तिचं 2 इयर्सचं बेबी. म्हणजे तिचं मॅनिफेस्टेशन हे होतं की आयदर माझ्या बर्थडेला तरी जॉब मिळाला पाहिजे किंवा माझ्या मुलाच्या हॅपी बर्थडे तरी मिळाला पाहिजे. तर तिच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी तिला जॉब मिळाला. पण त्याच्या मागे एवढी मेहनत होती. बरोबर आहे. की ज्यावेळेस मी तिच्याशी बोलले प्लेसमेंट झाल्यावरती, ती मला हे बोलली की मॅम तुमचे जे ऑनलाईन सेशन असतात दर शनिवारचे, ते मी 1 वर्षापासूनचे आतापर्यंत सगळे पाहिले होते. आणि ते बघून मी माझा रेझ्युमे पण बनवला, मी HR राऊंडची तयारी पण केली आणि मी कंपनी स्पेसिफिक रेझ्युमे सुद्धा बनवला आणि म्हणून माझं सिलेक्शन झालंय. सो तुमच्यासाठी ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म ओपन आहे. किती शिकायचं, कसं शिकायचं, किती वेळ द्यायचा हे तुमच्या हँड्समध्ये. पण जर तुम्हाला पासआउट होण्याच्या आधी जर हातात नोकरी पाहिजे असेल चांगल्या पॅकेजची, तर तयारी तुम्हालाच करायला लागेल. मॅम, हे AI इंजिनियर जो वर्ड वापरला तुम्ही, तर हे काय पद आलेलं आहे? म्हणजे हे काय आता नवीन आलेलं आहे? AI इंजिनियर म्हणून हायरिंग होते का आता? हा सर, होते ना. कारण काय असतं आणि ते याच्यामध्ये जास्त पगार भेटतो सर. कारण की AI इंजिनियर्स काय करतात की बेसिकली तुमचा पायथॉन लँग्वेज, स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथमॅटिक्स आणि डेटाबेस, ह्या तिन्ही गोष्टी कंबाईन करून असं एखादं ऍप्लिकेशन बनवतात की जे मोठ्या बिझनेसचे छोटे छोटे प्रॉब्लेम किंवा मोठ्या लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ओके. त्याला आपण मॉडेल्स म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमचं CNN नेटवर्क असेल, NLP असेल किंवा तुमचे पायथॉनचे अल्गोरिथम्स असेल, हे आपल्याला प्रॉपरली यायला पाहिजे. हे डेटा सायन्स मध्ये शिकायला भेटतं. सो त्या मुलीने आमच्याकडे डेटा सायन्सचा क्लास केला होता. त्याच्यामध्ये AIML तिला शिकवलं गेलंय आणि त्यानंतर तिने हा इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि स्वतःही खूप अभ्यास केला. सो आता टॉप मोस्ट आपण जे म्हणतो ना सर, हायेस्ट अर्निंग फील्ड, तर हे डेटा सायन्स आहे. यासाठी पायथॉन पासून सुरुवात केली गेली पाहिजे. तेव्हा कुठे मग पायथॉनच्या लायब्ररीज NumPy, Pandas, Matplot, Seaborn, ह्या सगळ्या लायब्ररीज कशा वापरायच्या, कुठे वापरायच्या, काय पर्पजसाठी आपण ते यूज करायचं, हे सगळं कळतं.
ओके. आणि विशेष करून 3 राऊंड इंटरव्ह्यूचे होते. तिन्ही राऊंड प्रॉपरली क्रॅक केले. लास्ट राऊंड ओनर सोबत होता, सीईओ सोबत. इमॅजिन करा, म्हणजे लास्ट 2 इयर्स पासून पुणेरी पॅटर्नचेच आतापर्यंत एन नंबर ऑफ स्टुडंट्स इंटरव्ह्यू देऊन आले, कोणाचं शॉर्ट लिस्टिंग नव्हतं झालं. शी इज द फर्स्ट वन. अँड वाय? बिकॉज ऑफ हर एफर्ट्स. मी म्हणत नाही पुणेरी पॅटर्न इज द बेस्ट, अजिबात नाही. मी म्हणते शी इज द बेस्ट. बरोबर आहे. बट ती नंतर तिने एवढं सॅक्रिफाईस केलं आणि ते तिच्या कामालाही आलं. सो तेवढं नंतर करण्यापेक्षा आता तुम्ही लास्ट इयरला आहेत ना, आता तुमच्या हातात वेळ आहे, तर तुम्ही आत्ता ती तयारी करा. कारण नंतर बाहेर पडल्यानंतर खूप स्ट्रगल आहे. कारण रोज तुम्हाला घरच्यांचं ऐकायचंय की तुझा जॉब करायला लागला. Right. आणि त्या मुमेंटला जेव्हा बाकीच्या मित्रांना जॉब लागतो त्यावेळेस आपल्याला अजून वाईट वाटतं. खराब वाटतं. पिअर प्रेशर काइंड ऑफ, जसं आपण 3 डेट मध्ये 3 डेट्स मध्ये ना ते की तो रँचो टॉपर पहिला आला तर ह्यांना किती दुःख झालं. छान वाटलं. मग हे होतच ना सगळीकडं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हसायला येईल सर, ज्यावेळेस ती मुलगी प्लेस झाली, तिचा ग्रुप विश यू ऑल द बेस्ट बोलण्यासाठी माझ्या केबिनमध्ये ज्यावेळेस आला, त्यावेळेस मी सगळ्यांना म्हटलं, अरे आज केक येतोय, आपल्याला केक खायचा आणि मगच घरी जायचं. ते सगळे मुलं निघून गेले थोड्या वेळाने. दे डिडंट वेट फॉर दॅट केक. सो हे होतं प्रत्येकासोबत की आपल्या स्वभाव आहे. आनंदामध्ये प्रत्येकच जण इन्व्हॉल्व नाही होत. कारण आज प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझा शेजारचा माझा कॉम्पिटिटर आहे. बरोबर. मी म्हणते स्वतःची कॉम्पिटिशन ठेवा Right. की मी माझं बेस्ट व्हर्जन कसं बनवू. मला मागच्या सेमिस्टरला काहीच येत नव्हतं, या महिन्यात मला काय आलं, पुढच्या महिन्यात मला अजून काय बेस्ट आलं. हे करा ना ह्या गोष्टी. आणि ऑनलाईनमध्ये 100 गोष्टी आहेत. आता आमचा एक स्टुडंट आहे, त्याचं पण मी एक्झाम्पल देते. गुरुदेव नावच गुरु आहे. ओके. सो गुरुदेवने काय केलं की मला आता आयटीतच यायचंय क्लाउडमध्ये, तर एक 6 महिने ना इतकं म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, इतकं स्टडी केलं, एकदम ध्येय वेळा आपण म्हणू शकतो. मेहनत एकदम. एकदम म्हणजे युट्यूब काय असं कुठला प्लॅटफॉर्म नाही सोडला. बरं. ऍट द एंड आमच्या इथे ज्यावेळेस जॉईन केलं त्यावेळेस आमच्या ठिकाणी त्यांना शॉर्टकट सांगितलंय की हे ना हे असं करायचंय. इतकं सिम्पल, म्हणजे आपण नाही का जे समोर केलं जातं, एखादी गोष्ट व्हिडिओ बघून करणं आणि समोर एखाद्याने करायला सांगणं, याच्यात खूप फरक आहे. 1.5 महिन्यात त्या मुलाला कल्याणीनगर IT पार्कमध्ये पहिला जॉब मिळाला. त्याला ऑलरेडी नॉलेज होतं, बरोबर. पण कुठे कधी आणि काय बोलायचं हेच माहित नव्हतं. सो ज्यावेळेस त्याला हे कळलं त्यावेळेस तो स्वतःहून बोलला की ऑनलाईन मध्ये कुठल्याही रस्त्याला चालत राहण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही मेंटरच्या सानिध्यात राहता त्यावेळेस तुम्हाला बेस्ट शॉर्टकट सांगतो. बरोबर आहे. सो त्यापेक्षा जे मुलं ऑनलाईनचा एक्सपेरिमेंट करतात ते एक्सपेरिमेंट मध्ये 2-2 वर्ष व्हायला लागतात. त्यापेक्षा तुम्ही अशा मेंटरशिप मध्ये राहा की जे तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की अरे इथे असं हेच बोलायचंय. करेक्ट. तेव्हा कुठे त्या वेळेत जॉब मिळतो. आता एक मुलगा आहे, इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय आणि त्या मुलाने म्हणजे शिकले, थोडंफार येतंय त्याला, आणि क्लासेस करून किंवा ते नॉलेज घेऊन त्याला 8 ते 10 हजाराचा पगार मिळतोय सुरुवातीला प्रॉपर IT कंपनीमध्ये. ते मग स्टार्टअप असू द्या किंवा मोठी कंपनी असू द्या, 8 ते 10 हजाराचा. त्याने ते पॅकेज स्वीकारावं की नाही? 8 ते 10 हजार रुपये महिना. आता अशी कंडिशन आहे ना सर की त्यामध्ये ना मिळेल ते स्वीकारलं पाहिजे आत्ता ह्या मोमेंटला. जसं मी थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की आता जवळपास 5 वर्ष होतील सर मी ह्या फील्डमध्ये. सो मी ना बरेच मुलांशी बोलते, पॅरेंट्सशी बोलते. जसं आपण म्हणतो ना की आपली एक पिढी असते, आपल्याला असं वाटतं की अरे हे जुने लोक आपलं ऐकणार नाही, म्हणजे ती थोडीशी कमी हुशार असते. आपली एक पिढी असते जरा बेटर असते आणि आपले येणारी पिढी अजून हुशार असते. जसे की आपल्याला आशा आहे की बाबा आपण बेटर स्कूलमध्ये टाकले आपल्यापेक्षा, तर ही भविष्य उज्ज्वल असेल. एक्झॅक्टली. आता ह्या मुमेंटला जे येते जनरेशन जे आलंय ते तसं नाहीये, तेवढं आपल्यापेक्षाही हुशार नाहीये. हे कुठेतरी स्वीकारण्याची वेळ आली. कारण की जेवढं मी जवळून पाहिलंय ना, पहिली गोष्ट ऍक्सेप्टन्स, दुसरी गोष्ट नॉलेज, तिसरी गोष्ट पेशन्स, हे नाहीच आहे. हे गुण नाही आहेत. म्हणजे एक टाइम असा होता ना की जॉब मिळाला ह्या एवढा मोठा आनंद व्हायचा पोरांना की म्हणजे त्याचं नाव ते, आणि ऍक्सेप्टन्स म्हणायचीच गरज नव्हती. दे वर सो हॅपी. बट राईट नाऊ डेज आर सो बॅड. मी डेज वाईट आहेत का काय मला माहित नाही, पण झेड जनरेशनचं जे नॉलेज आहे ते फार कमी आहे. फार कमी आहे. त्याच्यातले त्यात पेशन्स पण फार कमी आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की जे हुशारी आपल्याला जे अपेक्षित असते ना आपल्या 4थ्या जनरेशनकडून जे मिळायला पाहिजे ते नाहीये. आणि हे पालकांनी स्वतःही बघायला पाहिजे, हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पेपरवरचे जे मार्क्स आहेत त्यापेक्षा मला रिअल टाइम जगामध्ये वावरताना माझं सॉफ्ट स्किल कसं वापरायचं हे कळत नाही मुलांना. तर हे आणणं किंवा हे नॉलेज देणं फार गरजेचं आहे. डिफरन्स कुठे मॅम माहिती काय? संवाद नाही, कम्युनिकेशन नाही. आणि तुम्ही ज्या शाळेत शिकल्या असाल किंवा आपण ज्या शाळांमध्ये शिकलोय ना, तिथे जे शिकवलं गेलं, फी तर काय मी फ्री शिकलोय, म्हणजे फ्री म्हणजे ते 10वी पर्यंत तर
ती पण फी परत मिळायची आय थिंक गव्हर्नमेंटमुळे. बरोबर. ते जे शिकवलं गेलं, मी RR स्कूलला होतो जळगावला. मॅम ते जे शिकवलं गेलं ना, तर आम्हाला आई वडील वगैरे असं गोंजारून वगैरे नव्हतं काही. प्रॉपर गोष्टी शिकवल्या जायच्या. आणि आता जे ना फीज 1-1, 1.5 लाख रुपये लहान मुलांची फी आहे. त्याच्यानंतर इतकं ओव्हर केअरिंग गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यात पॅरेंट्सची पण चूक आहे. मला तर असं वाटतं की तेव्हा कसं होतं, सोडून दिलं तो त्या नॅचरल वेमध्ये शिकत राहील मुलगा. त्या म्हणजे आपण म्हणतो ना की सोडून दिलंय मग ते बनून येतो एक काहीतरी तिकडून. आता ते निवडलं, आता त्याला असं एकदम प्रोटेक्टिव्ह नेचरमध्ये, त्याला दुनियादारीच कळत नाहीये लहान मुलांना. एक्झॅक्टली. आणि हाच तर प्रॉब्लेम झालाय सर, हो. की पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या मुलांना जबाबदारी द्या. त्याला स्पष्ट सांगा की बघ आतापर्यंत झालं तेवढं झालं, इथून पुढे तू तुझा खर्च कर, तुझं फायनान्शियली इंडिपेंडेंट हो, हे करा. थोडंसं वाईट वाटेल आपल्याला, पण ते गरजेचं आहे, कारण की त्यामुळं ना ऍक्सेप्टन्स तयार होईल. होईल, बरोबर. कारण की जगामध्ये ना अशी कुठली कंपनी नाही आहे सर. आज त्या मुलीला 4 लाखाचं पॅकेज मिळालं कारण तिच्यामध्ये त्या कंपनीला कॅलिबर दिसलं. बरोबर आहे. एखादी कंपनी एखाद्या मुलाला 8,000 देते ना, कारण ती त्याला चान्स देते काहीतरी करण्याचा. बरोबर आहे. ती त्यातलं कॅलिबर बघून नाही देत, नाही देत. कारण की त्याला त्या कंपनीला ट्रस्टच नाही की हा पुढे परफॉर्म करेल. कारण झेड जनरेशनमुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे लिटरली मला नाही करायचं काम, मी चाललो. म्हणजे पुणेरी पाट्यांच्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्ट सांगेल की मागच्या वर्षी 371 लोकांना आम्ही काढलं आणि स्वतःच्या कारणामुळे गेलेत. विचार करा, ज्या ठिकाणी 17 ते 20 लोक काम करतात त्या कंपनीमध्ये एवढे लोक येऊन जातात, तर मोठ्या कंपन्यांना किती प्रॉब्लेम होत असतील स्पष्टपणे. सो त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपल्याला जबाबदारी मिळते ना, तर आपण स्वीकारतो. जसं मी नेहमीच सांगते सगळ्यांना की माझा पहिला पगार 7,000च होता. का? कारण मला कुठून तरी सुरुवात करायची होती. बरोबर आहे. सो सुरुवात मॅटर करते. नंतर त्याच कंपनीने ते कॅलिबर बघून ग्रोथ दिली. कारण प्रत्येक कंपनीला कळतं की बाबा हा आज मार्केटमध्ये नुसता फिरला तरी त्याला एवढा पगार कोणी पण देणार आहे. करेक्ट. आपल्याला ब्राईट लोक ओळखायला वेळ नाही लागत. Correct. सो तसंच आता ह्या मोमेंटला माझं एवढंच म्हणणं असेल की जे मिळेल ते स्वीकारा, त्याच्यातून डेव्हलप व्हा, शिका, बना आणि नंतर पुढे हक्काने मागा. पण ते हक्काने मागण्यासाठी पहिल्या कंपनीचं रेझ्युमेवर नाव तरी तुमचा रेझ्युमे कोरा असताना समोर तुमच्यावर का विश्वास ठेवेल. माझं पण मॅम म्हणजे तुमचं 7,000 होतं, माझं तर पहिलं जे होतं ते 5,000 रुपये होतं. बापरे. पहिल्या कंपनीत मी जॉईन केलं, ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन केलं होतं. मला घरचे नाही म्हणत होते की कुठे 5,000वर काम करतो, बट माझी मेंटॅलिटी तेव्हा थोडी वेगळी होती. आणि मी त्या IT पण नव्हतो, मी डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब स्टार्ट केलेला. काय होतं की ते 1.5 वर्ष जे होतं माझं पहिल्या कंपनीचं, त्या कंपनीमध्ये माझे जे मॅनेजर होते किंवा जे कंपनीचे ओनर होते, त्या लोकांमुळे मी जे शिकलो ना, पण मी तिथं पूर्ण म्हणजे वेळेच्या आधी जाणे आणि शेवटपर्यंत थांबणे, ते जे डेडिकेशन मी दिलं ना, मला दुसरा पगार मिळाला 28,000, नंतर मी 55, मग 70, मग जॉब सोडून दिला, मग बिझनेसमध्ये आलो. बट म्हणजे ना मॅम 3.5 वर्षामध्ये मी जॉब सोडला होता, पण मी त्याच्यामध्ये कंपनीज पण चेंज केल्या आणि मी जिथे गेलो ना तिथे मी पूर्ण डेडिकेटली काम केलं. मी सुट्ट्या रिकाम्या नाही घेतल्या. फंक्शन आहे कुठे तर चाललं जायचं किंवा पार्टी म्हणजे ट्रिप्स आहे कुठे तर चाललं जायचं, हे खूप अवॉइड केलं मी. मग मला शिकायला मिळालं. आणि काय होतं, तुमच्या घरी करोडो रुपये राहू द्या, बट जोपर्यंत तुम्ही स्वतः एफर्ट्स घेऊन काहीतरी बनवत नाही किंवा काही बनत नाही ना, त्या करोडो रुपयांचा काहीच उपयोग नाही आहे. ते एका वर्षातही करोड रुपये संपून जातात. बरोबर. पण जर तुम्ही बनवत गेले, तुम्ही स्वतः करत गेले, तर मग आणि हे याच्यात पालक चुकतात. पालक म्हणतात की नाही आपल्याकडे खूप आहे, कशाला टेन्शन घेतो. त्या मुलगा जेव्हा ते समजेल ना, त्याला ती मेहनत काय करावी लागते तिथं, त्या 5,000 रुपयांसाठी जे आपण 25 दिवस कामावर जातो, तर ते खूप वेगळे आहे ते मॅम. आणि मी ती तुम्हाला एक्झाम्पल देते. आमच्या ना इन्स्टिट्यूटमध्ये अशी एक गोष्ट घडली. मला असे एक पालक भेटले की ज्यांना मी स्पष्टच सांगितलं, कारण ते तिसऱ्यांदा माझ्याकडे आले की माझ्या मुलाचं प्लेसमेंट का होत नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बघा, तो मनाने बाहेर आहे, तो फिजिकली क्लासमध्ये. मी स्पष्ट सांगितलं, कारण मी किती हे करणार ना. पहिल्या 2 मीटिंगमध्ये आमचं हे डिस्कशन झालं की ही कंपनी दिली, तो कंपनीच्या आतच जात नाही इंटरव्ह्यू द्यायला. ह्या मीटिंग सलग 2दा झाल्या. 2 वेळा त्याने तसंच केलं. तिसऱ्यांदा मी स्पष्ट सांगितलं, म्हटलं सर तुम्ही काही पण बोला म्हटलं, पण तो नाहीये, त्याचं मनच इथं नाहीये. बरोबर आहे. वडिलांनी ओळखलं की अरे आता वर्ष झालं हा इथे रूम करून राहतो आयसो आरामात, मला फोन करून सांगतो पप्पा 300 रुपये पाठवा, आता मला बाहेर खायचं, आज मला मेस डबा नाही खायचा. त्या पालकांनी काय केलं, सगळ्या पालकांनी अगदी लक्ष देऊन ऐका, हा इन्सिडेन्स फार इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. त्या पालकांनी काय केलं, जसे आमचं बोलणं झालं तुरंत त्या मुलाला गावाला घेऊन गेले, त्यांचं जे काही गाव होतं तिकडं, आणि तिथे मोबाईलचं रिचार्ज नाही केलं, टीव्हीचं रिचार्ज बंद, स्वतःची बाईक काढून घेतली. माझी बाईक आहे, माझ्या पैशाने घेतली, मी चालवणार, तू अजिबात चालवायची नाहीस. नंतर 2 महिने सलग तू बाजार आणायचास,
पीठ दळून आणायचं, सगळं तू करायचं, तुला कुठलाही कन्व्हिनियन्स नाही, कारण हे मी कमवलेलं आहे ना, हे माझं, तुझं काहीच नाहीये. बरोबर आहे. लिटरली 2 महिने अशी ट्रीटमेंट त्या मुलाला भेटल्यावरती तो 2 महिन्यांनी आला आमच्याकडे. तो दिवाळीचा पिरियड असेल, पहिला कॉल दिला, त्या पहिल्या कॉलमध्ये तो मुलगा प्लेस झाला. हो त्याच्यामध्ये एवढं कॅलिबर होतं, म्हणजे BCA करून MCA केलं होतं, तो बरोबर. इतका हुशार होता. बट ही वॉज टोटली, नाही का, आपण म्हणतो ना की आपल्या आई वडिलांपासून ज्यावेळेस आपण दूर जातो तर आपल्या डोक्यात एकच असतं की आपल्याला कुणी नाही बघायला, आपण थोडंसं रिलॅक्स राहिलो मग काय फरक पडतो. बरोबर. पण त्या सगळ्याचा फरक पालकांना पडतो, कारण त्यांनी पैसा पुरवलेला असतो. पैसा भरलेला असतो. ते वडील म्हटले, मॅम माझं 55 वय आहे, आज मला BP शुगर निघावी का, मला एकुलता एक मुलगा आहे आणि हा असा वागतोय, तर मग मी हे केलं. मी म्हटलं हे सगळं तुम्ही केलं, खूप चांगलं केलं म्हटलं. असे पॅरेंट प्रत्येकाला भेटावेत. सो 2 महिने फक्त पालक स्ट्रिक्टली वागले, थोडं स्ट्रिक्ट. यामुळं त्या मुलाचं करिअर सुरू झालं. पुन्हा एकदा एकही फोन नाही. जसंही त्याचा जॉब सुरू झाला, तो सिन्सिअरली जॉबला जातो, त्याला वेळेला पगार भेटतो, त्यांची लाईफ सेट, ह्याची पण लाईफ सेट, सगळं काही सेट, कारण त्याचा टाईप तो होता, त्यामुळे त्या पालकांनी त्या गोष्टी केल्या. बरोबर आहे. वाईस वर्सा. अजून एक एक्झाम्पल देते. आमच्या इथे अजून एक असं पण एक्झाम्पल आहे, एक मुलगा जो फॉरेन रिटर्न आहे, लाईक फॉरेन वरून शिकलाय, इतकं सगळं झालंय आणि वडिलांचा बिझनेस आहे, फक्त तो स्ट्रेसमध्ये गेलाय की त्याला जॉब मिळत नाही डिग्री नंतर एका वर्षामध्ये सुद्धा. म्हणून त्याचे वडील त्याला मनालीला जायला पाठवतात की तू मनालीला जाऊन रिफ्रेश होऊन ये. अरे बापरे. आणि तिथे जाताना स्पेसिफिकली अशा मित्रांसोबत पाठवतात की जिथे त्याच्यासोबत त्याचेच मित्र जे सक्सेसफुल झालेत ह्यांच्यासोबत ते पाठवतात. तुम्ही इमॅजिन करा, 10 दिवस मनालीला फिरून आल्यावरती तो मुलगा काय विचार करेल की तो एकटाच बेरोजगार आहे, बाकीच्या सगळ्यांना चांगला जॉब आहे, तो काय विचार करेल? डिप्रेस होऊन जाईल ना तो. मग डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी पाठवलं का अजून डिप्रेशन मध्ये जायला पाठवलं, हे त्यांचं त्यांनाच माहिती. बरोबर आहे. पण असे पॅरेंट, म्हणजे व्हाईस वर्सा सांगितलं बरं का मी, 2 एकदम अपोजिट गोष्टी आहेत. सो एका ठिकाणी पालक स्ट्रिक्टली वागवतात आणि त्या मुलाचं करिअर सुरू होतं, आणि दुसऱ्या ठिकाणी तो मुलगा अजूनही आमच्या क्लासमध्ये आलेला नाहीये, ऑनलाईन मध्ये क्लास चालू आहे, पण ही ट्रीटमेंट आहे की माझा बिझनेस आहे आणि मग माझ्या बिझनेसवरती होतंय सगळं. सो त्या मुलाला अजूनही काही करावं वाटतच नाहीये, अजूनही त्यांना यायचं नाहीये. म्हणजे नाही ही मग ह्याच्या चूक कोणाची आहे? एक्झॅक्ट. मुलाची आहे का पालकांची का आमची आहे? सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जोपर्यंत तुम्ही जबाबदारी देत नाही तोपर्यंत जबाबदारी घेणारच नाही, आणि जोपर्यंत मुलं जबाबदारी घेत नाही तोपर्यंत ते काही बनणार नाही. म्हणजे एके काळी 2014ची गोष्ट आहे, माझे वडील मला बोलले होते की इंजिनियर तर काही रस्त्यावरच पडले, कुठं तुम्हाला तरी जॉब आहे. सो मला इतकं हर्ट झालं की म्हटलं उपाशी झालं तरी चालेल, पण मी नोकरी करूनच माझं पोट भरणार. डिग्री नंतर 1 रुपया मी घरच्यांचा नाही घेतला, एक कुलकी असून पण. कारण मला माहिती होतं की आपण खेड्यापाड्यातून आलोय, आज आपण जर 4 पैसे खायला राहायला मागितले तर आपले घरचे लग्न करून देतील. त्यापेक्षा लग्न म्हणजे डिग्री नंतरचे 3.5 वर्ष मी माझ्या पैशाने काढले सगळे, कारण मला ते कारण घेऊन जायचंच नव्हतं. सो सगळ्या मुलींना सुद्धा माझा हा सल्ला आहे की कधी कुणाचे 4 रुपये घेऊ नका. बरोबर आहे. तुम्ही तुमचं कमवा, तुमच्या पायावर उभं राहा, आणि जर बनत नाही तर कमी पगारात आनंदी राहा. एक ना एक दिवस चांगलं मिळेल. मॅम, हे आय थिंक आपण मागच्या पॉडकास्टला पण बोललो होतो, बट असे काही एक्झाम्पल आहे की जर मुलगी कमवत नाहीये ना तर तिला घरात रिस्पेक्ट मिळत नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतर, आणि मग नवरा थोडं कमवत असेल तर मग तो तिला हीन बघतो. बरोबर. म्हणून मला हे खूप सांगायचं आहे मुलींना, ज्याही मुली किंवा मॅरिड स्त्री आहे, तर त्यांनी कमीत कमी 15 ते 20 हजाराचा जॉब तरी शोधा. IT मध्ये मिळेल जॉब तुम्हाला, तुमचं थोडंफार शिक्षण असेल तर, पण तो जो रिस्पेक्ट आहे आणि ते जे एक हे जे डिप्रेशन असतं ना, ते की कुठेही 4 लेडीज जॉब करताय आणि तुम्ही एकट्या नसाल करत, तरीही तुम्हाला ते थोडंसं खराब वाटतं. भरपूर वेळा असंही झालेलं आहे. बरोबर. तर असं बघितलं जातं मॅम की आजकाल काही मुलांना, काही मुलींना 1 कोटीचं पण पॅकेज मिळत आहे आणि काही लोक बेरोजगारच आहे. मग ही तफावत काय? कारण की ज्याला 1 कोटीचं मिळालंय तर त्यांनी तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. जसं की आपण एखादी लँग्वेज शिकतो, एखादा स्किल शिकतो, ते शिकून आपण काय करतो, मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. जसं गणित आहे, गणित आपण शिकलो त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल्स असतात, आपण जेवढे जास्त सॉल्व्ह करू तेवढं आपलं ते बाय हार्ट होतं. राईट. तसंच IT मध्ये एखादी लँग्वेज ज्यावेळेस आपण शिकतो तर त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात आणि त्याच्याने आपली प्रॅक्टिस होते. ज्यावेळेस त्याला 1 CRचं पॅकेज मिळालं त्यावेळेस त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला जेवढे काही प्रॉब्लेम्स विचारले गेले ते सगळे त्याने सॉल्व्ह केले, कारण ते ऑलरेडी त्याने सॉल्व्ह केले होते. त्याची हिस्ट्री अशी त्या मुलाची की त्याने 371 कोड एका वर्षात सॉल्व्ह केले होते, डिफिकल्ट. त्यामुळं असं काहीच त्याला विचारलं गेलं नाही की जे त्याला येत नव्हतं किंवा माहीत नव्हतं. आणि जिकडे बेरोजगारी आहे तर तिकडे मी हेच सांगेल की 10-15 कोड तुम्ही सॉल्व्ह करून दमता, तुम्हाला कशाला कोण जॉब देईल.
तुम्हाला फक्त प्राईम नंबर, फिबोनाची सिरीज आणि सुडो कोड एवढंच येतं. त्याच्या पुढे तुम्ही जाऊन बघा ना, कारण की इंडस्ट्रीला सगळंच पाहिजे. उप्स कन्सेप्ट पाहिजे, तुम्हाला डेटाबेस यायला पाहिजे, तुम्हाला कलेक्शन फ्रेमवर्क पाहिजे, तुम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटी यायला पाहिजे, तुम्हाला खूप काही यायला पाहिजे. का? कारण की त्यांना तेवढा पगार द्यायचा आहे. आज मला 10 लाख पगार घ्यायचा आहे ना, तर मी 371च काय, मी 500 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. तेव्हा कुठं मला त्या इंटरव्ह्यूमध्ये मला कुठलाच प्रॉब्लेम अननोन वाटणार नाही. बरोबर आहे. आज मीच कुठेतरी कमी पडते. म्हणजे मी नेहमी म्हणते की स्वतःला रिवॉर्ड द्या ना. कधी? ज्यावेळेस काम कराल. हो. म्हणजे मी स्वतःला कसं रिवॉर्ड देते की मी हप्ताभर खरंच जर ही सवय किंवा मला सकाळी वॉक करायचं 1 तास जर मी 1 हप्ताभर केलं तरच मी संडेला गार्डनमध्ये जाईल. बरोबर आहे. तोपर्यंत मी जाणार नाही. नाही. मी स्वतःला रिवॉर्ड का देईल? मी पोरांना हेच सांगते की तुम्ही जर ठरवलं ना 4 तास अभ्यास करायचा तर तुम्ही 8 दिवस अभ्यास करा. 9व्या दिवशी तुम्ही पिक्चर बघायला जा. पिक्चर बघायला जा. बरोबर आहे. पण करा ना मजा, कोण नाही म्हणत. काहीच न करता कसं काय जाऊ शकता? ही हाईट झाली. याला म्हणतात रिवॉर्डिंग. रिवॉर्डिंग कारण एखादी सवय चांगली ती जोपर्यंत रिवॉर्डिंग नाही तोपर्यंत त्याची सवय होतच नाही. नाही होत. सो त्यापेक्षा तुम्ही स्वतःला द्या ना टास्क की ह्या आठवड्यात मला 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. 100 जाऊ द्या, 20च करा. वर्षाचे किती झाले? बरोबर. सो ज्यावेळेस तुम्ही एवढे एन नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना, तो इंटरव्ह्यूअर शॉक असेल की याला सगळंच येतं. सगळंच येतं. मग तो का नाही देणार? का? कारण त्याला माहिती झालं की तुम्हाला सगळं येतं. तो तेवढं पॅकेज तुम्हाला देणारच ना. सो त्यासाठी काही ठिकाणी 1 CRचं पॅकेज मिळतंय. त्याच्यामध्ये तो मुलगा हुशार आहे असं नाही, त्याची प्रॅक्टिस खूप चांगली. प्रॅक्टिसचा गेम आहे सगळा ना मॅम. हो सर, कारण प्रॅक्टिस ऐक ना. इम्प्रुव्हमेंट होते. आज मला एखादी गोष्ट चांगली येत नाही, उद्या मला ती थोडीशी बेटर येऊ शकते, परवा अजून बेटर येऊ शकते. तर प्रॅक्टिसने इम्प्रुव्हमेंट होते आणि मग सिलेक्शन होतं. तुम्ही मोहितला ओळखतात मॅम. हो. आता आपला हा 3रा-4था पॉडकास्ट असेल. मोहित प्रत्येक वेळेस असतो. मोहित एडिटिंग करतो. BCom केलेलं आहे मोहितने, पण त्याला एडिटिंग, व्हिडिओ शूट हे सगळं आवडतं. आता त्याला जर IT मध्ये जॉब करायचा आहे तर तुम्ही देऊ शकतात का? त्याला तुम्ही शिकवू शकतात का की ज्याने BCom केलेलं आहे तो एडिटिंग मध्ये आला, त्याच्यानंतर व्हिडिओ शूट, आता तो रिअल इस्टेटचे पण कामं करतो. आता त्याला वाटतंय मला IT द्यायचंय. ठीक आहे, म्हणजे इथे मल्टिपल एज्युकेशन आहे वेगवेगळं, मल्टिपल जॉब्स ज्या व्यक्तीने ऑलरेडी केलेले, बट ही वॉन्ट्स टू कम इन IT. तर मोहितला तुम्ही IT मध्ये घेऊ शकतात का? घ्यायचा विषयच नाही सर. हे बघा, IT सगळ्यांसाठी ओपन आहे. बट ॲट द एंड आपण ITत का जातो? त्याचा आपण तिथं जाऊयात. पहिला तर तो प्रश्न स्वतःला विचारूयात. कारण आपल्याला चांगला पगार पाहिजे आणि चांगला पगार भेटला काय होणार आहे? आपण आनंदी राहणार आहे. आपण कुठलंही काम कशासाठी करतो? आपल्याला आनंद हॅपी राहण्यासाठी करतो. बरोबर. करेक्ट. सो जर ते काम करून जर मी आनंदी राहतोय म्हणजे मला ते काम जमतंय. बरोबर. 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 पण जर मला ते काम जमतच नाहीये, मला ते समजतच नाहीये आणि हे जर पुढच्या 6ही महिने होते किंवा 8ही महिने हेच चालू आहे की मला काहीच कळत नाही, मी माझी जर्नी अजिबात एन्जॉय करत नाही, तर ते करणं चुकीचं आहे. कारण की एखाद्याला बेस्ट डेव्हलपर बनायचंय. समजा मोहित तुमच्या टीमला बेस्ट डेव्हलपर बनायचंय, पण 8 महिने छान क्लास केला, एकदम सिन्सिअरली केला आणि 8व्या महिन्यानंतर एक एक्झाम झाली छोटीशी, त्याच्यामध्ये एका लाईनचा कोड पण येत नाही, तर IT मोहितसाठी नाहीये. बरोबर आहे. पण जर 20-21 दिवसानंतर मोहितला इंटरेस्ट वाटायला लागला, अरे वा हे किती भारी आहे, असेसमेंटमध्ये ठीकठाक मार्क आले, लय जास्त नाही 50-60 मिळाले, मोहित कॅन गेट इन टू द IT. त्याचा इंटरेस्ट आला त्याला पहिल्या 1 महिन्यातच कळून जाईल की मला जमणार आहे का नाही. त्याने थोडी मेहनत घेतली, करत गेला, तर मोहित येऊ शकतो IT मध्ये. येस, करेक्ट. इतकं सिम्पल. जातोय का रे? कारण ऍट द एंड पीस ऑफ माइंड इम्पॉर्टंट आहे. पैशासोबत मानसिक समाधान गरजेचं आहे. महत्वाचं आहे. जर तसं नसेल तर मग देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स. पण फक्त पैसा मिळतोय म्हणून मी अट्रॅक्ट झालो आणि मला रात्रीचं जागून अभ्यास करायची सवयच नसेल, खूप इम्पॉर्टंट आहे. तर नाही होऊ शकत. कारण IT मध्ये आपल्याला आपला ब्रेन डेव्हलप करायला लागतो. राईट. आज असं वाटतं खूप लोकांना की IT मध्ये यायला ChatGPT आहेच की नाही, तर अगदी रॉंग कन्सेप्शन आहे. IT मध्ये येण्यासाठी स्वतःला मेहनतच घ्यायला लागते. तुमच्या टायपिंगच्या स्पीडवरून सुद्धा समोरच्याला कळतं की ही इज नॉट मेड फॉर IT. बरोबर आहे. सो जर तुमचं स्पीड, प्रॅक्टिस आणि अॅक्युरेसी चांगली असेल तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये, तर ते जज करायला 7-8 मिनिटं लय झाले. बरोबर आहे. आणि हे सगळं प्रॅक्टिसने येतं. काही मुलं 8-9 तास अभ्यास करतात तेव्हा ते IT मध्ये येतात. तर ही दुसरी बाजूही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. फक्त आपण CRचे पॅकेज बघतो आणि IT देतो असं नाहीये, आपल्याला मेहनतच टाकायला लागते. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे काम तुम्ही करताय त्याच्यात तुम्हाला आनंद आला पाहिजे. तो आनंद आला तर तुम्ही त्याच्यात टॉपला जाऊ शकता. जर तुम्ही जबरदस्ती एखादं काम करताय किंवा एखादी गोष्ट करताय तर ते करून फायदा नाहीये. पालकांनी पण फोर्सफुली मुलांना जास्त हे करू नका. करू नये. म्हणजे एकदम वेगळ्या फील्डचं असेल आणि तुम्ही म्हणताय की नाही तू पण जातो, तसं नका करू. की त्याची इच्छा असेल, त्याला पैसे कमवायचे आता एक मुलगा आला होता आमच्याकडे, पालक आले ते मुंबईचे, तर ते मुलाला घेऊन आले. ते बोलले की बघा मॅम आता मी त्याला सांगणार आहे पण तो नाहीच म्हणणार आहे.
मी सगळं ऐकून घेतलं आणि मी स्पष्टपणे म्हटलं, तुम्ही 1-2 मिनिटं शांत थांबा म्हटलं, आता मी त्या मुलाशी बोलते, तुम्ही फक्त काही बोलू नका. मी त्याला एकच प्रश्न विचारला, तुझा इंटरेस्ट कशात आहे, तुझा आनंद कशात आहे? म्हणे एडिटिंग. अरे बाप, म्हटलं तू तेच कर. मॅम त्याचा नंबर द्या ना, आम्ही हायर करतो. नक्की सर, नक्की. मला तेच करायचंय आणि ही वॉज अ BCA ग्रॅज्युएट. सो असं आहे. मग BCA केलेलं होतं. मी त्याला समजून सांगितलं, म्हटलं चांगल्या कंपनीजमध्ये, चांगल्या प्लेसेसला जर चांगलं एडिटिंग केलं, चांगलं परफॉर्मन्स दाखवलं, तर चांगलं पॅकेज मिळतं. आज गुगल सारख्या कंपनीत लागत नाही का एडिटर्स? लागतात. सो आपला प्रश्न आहे ना, आपल्याला काय लेवलला ते काम न्यायचंय. एखादा चित्र काढणारा नॉर्मल माणूस जरी असेल तरी जर तो रॉंग प्लेसला बसला तर त्याला कमीच पैसा भेटणार, पण जर तो राईट प्लेसला बसला तर त्याला जास्त पैसा येणारच आहे ऑब्व्हियसली. मग सो ज्या ठिकाणी ऑक्शन चालू आहे त्या ठिकाणी त्याची पेंटिंग लाखोंमध्ये सेल होईल, पण जर तो रस्त्यावर बसला तर राईट. सो त्यामुळं गोष्ट कुठली का असे ना, पॅशन पाहिजे काम. आणि एन्जॉय करता यायला पाहिजे की नाही, पैसाही मिळतोय आणि कामही मिळतंय. बरोबर. तुम्ही बघा ना सर, काही लोक किती आनंदी असतात. म्हणजे एखादा ऑटो रिक्षावाला असेल, तो असं त्याच्या धुनेत असतो, गाणे लावून, त्याला आपल्यापेक्षा तरी कमीच पैसे मिळतात. आणि एखादा मर्सिडीज मध्ये चाललाय पण त्याच्या चेहऱ्यावरची माशी पण हालत नाही, मग त्याकडे काही कमी पैसे असतात का? सो आनंद पण वाटला पाहिजे. मुलांना ओव्हर स्ट्रेस करून किंवा मुलांनी सुद्धा थोडंसं कष्ट करण्याच्या वयात कष्ट करून थोडंसं केलं पण पाहिजे आणि एफर्ट टाकल्यानंतर हार मानली पाहिजे. बरोबर आहे. नाही, एफर्टची हार नाही मानली पाहिजे. काहीच नाही करायचं आणि मग मला लय अवघड जाते असं नाही. 6-8 महिने गिव्ह इट अ ट्राय. आणि पालकांनाही माझी नम्र विनंती हीच आहे की एक थोडासा वेळ द्या डिग्री नंतर पोरांना, कारण कसं होतं, तुम्ही लय प्रेशराईज केलं की मग ते वेगळ्या मार्गाने हे करतात. काही पोरं खरं सांगतच नाही, घरच्या अजिबात सांगत नाही. सो त्यापेक्षा त्या वयामध्ये त्यांना सपोर्ट करा, म्हणजे ते काहीतरी बनवू शकतील. राईट. पॅकेजचा जर विचार केला मॅम, तर आपलं आता पुणेरी पॅटर्न थ्रू तुम्ही भरपूर प्लेसमेंट देतात. ऍव्हरेज पॅकेज काय मिळतंय मुलांना आता? ऍव्हरेज पॅकेज जर बघितलं ना तर 3-3.5 लाख मिळतं. ऍव्हरेज मिळतं. हो. आणि ज्या मुलांचं असं आहे की मला सुरुवातच करायची आहे, तर सुरुवातीसाठी बरेच कंपन्या इंटर्न्स म्हणून हायर करतात, किंवा त्याला एंट्रीज घ्यायची ना मग घेऊ द्या, अशा पण खूप साऱ्या कंपन्या आहेत. मग त्यानंतर ते परफॉर्मन्स चेक करतात आणि त्यानंतर ते ऑन जॉब ऑफर पण देतात समोर. ओके, चांगलं खूप साऱ्या. कारण की जसं मी म्हटलं की थोडंसं कंपन्यांना पण ट्रस्ट इश्यू झालाय की लोक खोटंही खूप बोलतात की सगळं येतं असं सांगून काहीच येत नाही नंतर. तर त्यापेक्षा 4-6 महिने प्रोबेशन पिरियड मध्ये ठेवतात खूप साऱ्या कंपन्या, त्यानंतर परफॉर्मन्स वरती चांगलं पॅकेज पण ऑफर करतात. ओके. असं आजपर्यंत मॅम हायेस्ट पॅकेज किती गेलं असेल तरी आपल्या थ्रू? 6 लाख. आणि जेव्हा ते जातात एखाद्या कंपनीत तर एक भीती असते की मला या कंपनीतून काढून टाकतील का. तर मुलांनी त्या कंपनीत गेल्यानंतर आपला परफॉर्मन्स कसा ठेवायचा? कारण आता इथपर्यंत तर आलं की आपल्याला जॉब लागला, हे सगळे एफर्ट्स घेतल्यानंतर जॉब लागून दे, बट कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमचं वागणं, तुमचं काम कसं पाहिजे की तुम्हाला ती कंपनी कंटिन्यू करेल आणि तिथे तुम्हाला जे म्हणतो आपण की पॅकेज अप्रेझल मिळेल आणि तुमचं म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील, त्यासाठी तुम्ही टिकून राहण्यासाठी काय सजेस्ट करा? पहिलं तर अनप्लॅन्ड सुट्ट्या नाही केल्या पाहिजेत, वेल इन्फॉर्म्ड पाहिजेत. म्हणजे कुठल्या सुट्ट्या पाहिजे तर त्याचे प्लॅनिंग हवं, प्रॉपर रिसर मेल करायला पाहिजे आणि ग्रँटेड पकडता कामा नये की सुट्टी मिळेलच. मी तर म्हणते पहिले 3 महिने तर कधी सुट्टी घेऊच नये. दुसरी गोष्ट ही आहे की त्या कामाबद्दल थोडंसं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे किंवा थोडंसं स्टडी करणं गरजेचं आहे. अगदीच काहीच माहित नाही, मला आज कोणी रिपोर्टिंगच नाही मागितलं म्हणून विदाऊट रिपोर्टिंग गेला तर ह्या चुका टाळणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कसं होतं की नवीन एन्व्हायरमेंटमध्ये पोरांना खूप वेगवेगळ्या सवयी लागतात. कॅफेटेरिया असतो, थोडा स्मोकिंग झोन असतो, याच्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे. कारण जरी आपली फॅमिली आपल्यासोबत नसेल तरी पण नवीन लोकांसोबत वाईट सवय लागायला फार कमी वेळ लागतो. त्यामुळे त्याच्यातून थोडंसं दूर राहिलं पाहिजे. किंवा जे सर्कल आहे फ्रेंड सर्कल, तर ते म्हणजे नाही का आपण मंदिरात कसं चपला बाहेर काढतो, सो तसं ते बाहेर ठेवूनच घरात आलं पाहिजे. कारण शेवटी आपल्या घरातले तेच आपले असतात, आपल्या प्रॉब्लेम्समध्ये, अपडाऊन्समध्ये. हे विसरता कामा नये. एखाद्या गोष्टीचा ओव्हर इन्फ्लुएन्स होता कामा नये आपल्यावरती. या गोष्टी आहेत आणि ज्या पर्पजसाठी आपण काम करतोय तर तो आपल्या सिनियरला किंवा रिपोर्टिंग पर्सनला फार क्लिअर पाहिजे. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की एका फ्रेशरचा पहिला प्रश्न हा पाहिजे त्याच्या सिनियरला की सर व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम मी. आणि एखादा टास्क मिळाल्यानंतर रॅन्डमली वर्क न करता त्याला थोडं सॅग्रेगेट केलं पाहिजे त्यांच्या गायडन्स अंडर. खूप मुलांची ही चूक होते की एखादा टास्क किंवा एखादं काम भेटल्यावरती एट द एंड ऑफ द डे म्हणतात की मला कळालंच नाही. तर त्यापेक्षा जर तुम्हाला एखादं काम मिळतंय तर तुम्ही ते समजून घ्या. तुम्ही 10 क्रॉस क्वेश्चन विचारा आणि फील फ्री टू आस्क देम की दिस माइट बी अ सिली क्वेश्चन बट कॅन यू एक्सप्लेन मी की व्हॉट इज द एक्सपेक्टेशन फ्रॉम माय साइड.
खूप लोक आहे ना मॅम, हे तुम्ही खूप इम्पॉर्टंट बोलले. खूप मुलं आहे की काय होतं की गेल्यानंतर ते कल्चर बघतात एकदम. आयटीचं कल्चर आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी स्टँडर्ड असतं खूप जास्त. आणि मग हा मुलगा गेलेला असतो आपल्या गावाकडचा किंवा कुठल्या, आणि तो पाहिल्यानंतर बोलतो यार मी कसं बोलू यांच्याशी, त्याला धडधड होतो विचारायला. पण जर तुम्ही पहिले 6 महिने तुम्हाला आलेला प्रत्येक प्रॉब्लेम जर तुम्ही तुमच्या मॅनेजरला किंवा तुमच्या टीम लीडला विचारला, तुमच्या कलिग सोबत डिस्कस केले प्रॉब्लेम आणि लगेच समजून घेतलं, किंवा तो जो टास्क आहे तुम्हाला तो काय करायचा आहे समजून घेतलं, फक्त पहिले 6 महिने रोज विचारा, तुम्ही मिनिटाला विचारा आणि ते लोक सांगतात. राईट. सांग तर मॅम त्या मुलाचं करिअर खूप वेगळ्या लेवलला जातं. एक्झॅक्टली. कारण तुम्ही क्लासेसमध्ये शिकतात, बट तिथं ऑन प्रोजेक्ट पण तुम्ही जे Exactly. शिकाल त्याच्याने अजून तुमची ग्रोथ होणार आहे. त्यामुळे विचारायला लाजू नका. जर तुम्ही विचारायला लाजले तर तुमची आयटीची करिअर ग्रोथ नाही होणार. त्या कल्चरला, त्या गोष्टींना तुम्ही म्हणजे घाबरू नका किंवा त्याच्यात सामावून पण जाऊ नका एकदम जास्त सुरुवातीला. नंतर हळूहळू ते होतात गोष्टी. बरोबर. बट पहिले तुम्ही शिकण्याकडे फोकस द्या आणि विचारा. मला तर हे खूप इम्पॉर्टंट मॅम. म्हणजे मी ज्याही कंपन्यांमध्ये गेलो मी खूप विचारलंय की कसं करायचं, काय करायचं, त्याशिवाय शिकूच नाही शकत आपण. राईट राईट राईट. मुलं लाजतात आणि घाबरतात. हेजिटेशन होतं खूप. हेजिटेशन. असे काही मुलं बघितले मी की ज्यांना खूप सारं येतं, नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी आहे, बट ते मुलं इंटरव्ह्यूलाच जात नाही. ते ना मॅम ऑनलाईन काय असेल त्यांना सगळं येतं, कोडिंग बिडिंग सगळं पाठवून देतील, मेल थ्रू सगळं करून देतील. पण जेव्हा इंटरव्ह्यू येतं ना त्यांना एक म्हणतो ना आपण एन्झायटी असते की इंटरव्ह्यूला जाण्याची एन्झायटी. ते मुलं जातच नाही. घरी खोटं बोलतात की झाला नाही, सिलेक्शन नाही झालं. ती एन्झायटी काढण्यासाठी काय केलं पाहिजे मॅम? आम्ही ना एव्हरी मंथ 15 डेजचे इंटरव्ह्यू प्रिपरेशन घेतो. ओके. त्यातनं आम्ही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करायला लावतो. हा हा म्हणजे समजा आता आमचे जीडी झाले, जीडी मध्ये ना काही काही मुलं बोलतात, काही बोलतच नाही. हा एक 15-20 मुलं असतात, ऑनलाईन पण तेवढेच असतात. तर मग आता माझ्या लक्षात आलं ना की यातले 60% मुलं खूप बोलके आहेत आणि 40% काहीच नाही बोलले. मग यांच्यासाठी ना मी एखाद्या टॉपिक वरती समोरून बोलायला लावते. मग त्यांचे हातपाय थरथर कापतात, त्यांना घाम येतो, ते लटलटतात, ततमम होतं, हे सगळं होतं. पण हेच मुलं ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस त्यांची ती भीती गेलेली असते आणि ते मला सांगतात. सो त्यांना त्यावेळेस ती भीती वाटते की अरे ही सगळं रेकॉर्ड होते, आता काय करायचं. बरोबर आहे. पण हे सगळं फील आम्ही देतो आणि ते मुलं तेव्हा डिनाय पण खूप करतात. पण आपण जे म्हणतो ना की शिक्षकाचं काम शिक्षकच करेल, बरोबर. माझं कामच ते. कारण मला असं वाटतं की माझा प्रत्येक स्टुडंट प्लेस झाला पाहिजे, माझ्या ऑफिसचा बुफे सुकला नाही पाहिजे. सो जर हे असं हवं असेल ना तर ते माझं काम आहे. प्लेसमेंट झाल्यावर तुम्ही केक कट करतात का प्रत्येक हो वेळेस? प्रत्येक वेळेस. ओके. प्रत्येक वेळेस. कारण की कसं आहे ना माणूस खूप आनंदी असल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन तर बनलंच पाहिजे, पण ऍट द एंड त्या मुलाचं स्ट्रगल आम्हाला माहिती असतं बरोबर आहे. आणि त्याची पॉझिटिव्ह स्टोरी सगळ्यांपर्यंत पोहोचवी हे आम्हाला वाटतं की नाही यार हे, कारण याने केलंय फक्त तर जॉब ते- मिळतो यापेक्षा त्याच्या मागे त्याने काय केलं, त्याच्या मागची मेहनत खूप डेंजर. त्याची मेहनत महत्वाची. कारण समाजाला हेच दिसतं ना की पुणेरी पाटणकडून जॉब मिळतो म्हणून लोकांना असं वाटतं की हिथून डायरेक्ट जॉब मिळतो, पण तसं नाहीये. पोरं खूप मेहनत टाकतात. काही काही पोरं दिवस दिवस आम्हाला आता सांगायला लागतं अरे घरी जा बास 6 वाज. हो का? इतके मेहनत घेणारे मुलं पण आहेत. आहेत ना काही काही आहे. मावळ म्हणाल होतं आता बास आता जा घरी, म्हणजे नाही का टेक अ रेस्ट. कारण ते इन्स्पायर होतात ना बाकीच्यांना बघून, बरोबर. अरे नाही यार त्याचं होऊ शकतं. आणि विशेष करून ना म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्टी ह्या घडतात की त्यांना वाटतं की ह्याचं काहीच नाही होऊ शकत, ह्याचं झालं माझं तर होणारच, म्हणजे ह्याचंही प्लेसमेंट होऊ शकतं. अशा शॉकिंग गोष्टी घडल्यात. काही काही मुलं असे आहेत की जे ओपन नाही झाले सेशन्स मध्ये आणि नंतर इंटरव्ह्यू मध्ये बेस्ट. ह्याचं एक बेस्ट आन्सर काय आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केला. म्हणजे ज्यावेळेस इंटरव्ह्यू आहे त्याच्या आधी आमच्या टीमकडून खूप गायडन्स घेतला म्हणून सक्सेसफुल झाले. असेही आहेत का? कारण की आम्हाला माहिती असतं बऱ्यापैकी कंपनीमध्ये काय पॅटर्न आहे, काय विचारणार आहे, बरोबर. किती सिक्वेन्सनी जाणार आहे. मॅक्झिमम गोष्टींची आयडिया राहते कारण आपले स्टुडंट एव्हरी टाइम जात राहतात ना, मग तेच तर सांगतात. काही मुलांचं काय होतं की जसाही कॉल भेटला तर त्यांचं करत राहतात आणि वेगळेच काहीतरी बोलून येतात. बरोबर आहे. सो त्यापेक्षा मला असं म्हणायचं की तुम्ही करेक्ट म्हणजे डिरेक्शन मध्ये करेक्ट मेंटॉर सोबत राहणं गरजेचं काही महिन्यांसाठी. तेवढे तुम्ही डेव्हलप व्हाल. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन इझी ऍक्सेसिबल. मग तुम्ही फीस कशी करणार लोकांना? बरोबर आहे. कारण ती डेअरिंग तर तेव्हाच येईल ना ज्यावेळेस तुम्ही डेअरिंग कराल. आणि हा प्लॅटफॉर्म जर आम्ही नाही दिला तर कोण देणार? हे घरात नाही होऊ शकत ना. बरोबर. घरात तर आपण लय हक्क गाजवतो सगळ्यांवर, पण पब्लिक मध्ये, राईट, पब्लिक स्पीकिंग मध्ये कोण हे करणार? सो त्यासाठी त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करून घेतो आणि म्हणून पोरांना बोलायचे थोडेसे गट्स येतात, स्पेसिफिकली टेक्निकली इंग्लिशमध्ये. मॅम खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. प्रत्येक पॉडकास्ट आपला पॅरेंट्स लोकांना पण आवडतो आणि काही स्टुडंट्सला पण आवडतो ज्यांना खरंच मनापासून करिअर करायचं आहे. आणि तेच आहे की म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पण तेव्हा जास्त हास्य येणार आहे जेव्हा तो मुलगा प्लेस होणार आहे. एंड गेम जो असतो तुमच्यासाठी तोच असतो की
तुम्ही शिकवल्यानंतर मग त्याचं फळ मिळतं की त्या मुलाला जॉब लागला. कारण एक जॉब एखाद्याच्या आयुष्यात काय चमत्कार करू शकतो ना मॅम, मी ते पाहिलंय. हो. कर्जबाजारी वडिलांना पूर्ण कर्जातून मुक्त करणारे मी मुलं पाहिले, फक्त एक सुरुवातीच्या जॉबमुळे. तेच आहे. तुम्ही काय सांगा मॅम शेवटी जाताना? मला हे सांगायचं की थोडंसं फोकस्ड राहणं गरजेचं आहे आणि आमचा हॅपीनेस त्याच्यातच आहे. जसं की मला माझ्यासारखे लोक घडताना बघायचे, कारण आपलं बॅकग्राऊंड तेव्हा मॅटर करत नाही ज्यावेळेस आपलं काम चांगलं असतं. बरोबर. सो मी जर असं ड्रीम घेऊन चालले की माझ्या ऑफिसमधला बुफे सुकला नाही पाहिजे किंवा रोज एक प्लेसमेंट पाहिजे, तर मला ते कॉपरेशन अपेक्षित आहे की ज्या काही गोष्टी आम्ही शिकवतो सांगतो त्या फॉलो करा, सिन्सिअरली अटेंड करा सगळ्या गोष्टी. आज चेतन सरांनी आणि टीमनी पण एवढा चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय. या सगळ्या गोष्टींमधून मला तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचता येतं. तर त्यांच्या टीमचे जे काही एफर्ट्स आहेत ते खूप जास्त आहेत, खूप एनर्जीज आहेत. आणि सरांच्या चॅनलला स्पेसिफिकली सबस्क्राईब करा. फक्तच पॉडकास्ट बघताय, नॉलेज घेताय असं करू नका. आणि चॅनलला मॅक्झिमम ठिकाणी शेअर करा, रिकमेंड करा लोकांना की या चॅनलवरती ही सगळी माहिती मिळते. विदाउट सबस्क्रिप्शन शेअर तर करूच नका. सबस्क्राईब करा पहिलं तर आणि शेअर करा, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हे काम आम्ही नक्कीच असंच करत राहू इथून पुढे. थँक्यू सो मच मॅम. Thank you. तुमच्या पुणेरी पॅटर्न थ्रू अजून हजारो मुलांना जॉब लागू आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचं भविष्य अजून चांगलं. नक्कीच सर, थँक्यू.